शिरसाट सर. सर्वांचं स्वागत. नमस्कार, मी प्राध्यापक सुरेंद्र शिरसाट आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज या व्याख्यानमालेचं 22वा पुष्प गुंफण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर आकाश गेडाम सर उपस्थित आहेत. सर आपणास विदर्भातील गुहाचित्रे आणि प्रस्तरचित्रे या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. सरांची थोडक्यात ओळख करून देतो. खरं तर थोडा उशीर होतो आहे, त्यामुळे सरांच्या आणि आपल्यामध्ये मी फार वेळ घेणार नाहीये. थोडक्यात सरांच्या बद्दल काही माहिती मी तुम्हाला देतोय. तर यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांचं प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व यामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण झालेलं आहे. विशेष म्हणजे सरांना ही पदव्युत्तर पदवी मिळवत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं सुवर्ण पदक दिलेलं होतं किंवा सरांनी ते मिळवलं होतं. त्या दृष्टीनं त्यांचा एक यथोचित उल्लेख करणं मला गरजेचं वाटतं. त्याचबरोबरीनं सरांचं जे संशोधन आहे त्यामध्ये अत्यंत महत्वाचा भाग जो PhDचा आहे, भारतातील बौद्ध विचारांना यवनांचे योगदान, यवन म्हणजे ग्रीक आणि रोमन लोकांचे योगदान, इसवी सन पूर्व ते इसवी सनाचे 8वे शतक, असं सरांचं PhDच्या संशोधनाचं काम आहे. त्याचबरोबरीनं सरांचं इतरही खूप साऱ्या संशोधनाची कामं, मोहिमा आपणास दिसतात. त्यामध्ये एकच मुख्य उल्लेख मी आपणासमोर करतो, तो म्हणजे विदर्भ तसेच महाराष्ट्रातील प्रस्तर कलेवर सरांनी खूप सारा अभ्यास केलेला आहे, संशोधन केलेलं आहे आणि विविध वृत्तपत्रांमध्ये सरांच्या संशोधनावर आधारित बातम्या, लेख प्रकाशित झालेले आहेत. सरांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ठिकाणी शोध निबंधांचं वाचन केलेलं आहे आणि ते प्रकाशितही झालेले आहेत. आणि अशी मान्यवर व्यक्ती आपणास आज व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. सर आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो की आपण आपल्या मांडणीला सुरुवात करावी. धन्यवाद सर. आजचा जो विषय आहे तो गुहाचित्रे, विदर्भातील गुहाचित्रे आणि प्रस्तर शिल्प. आता याविषयी सांगायचं म्हणजे थोडं मागे जातो. याच्या आमचे प्राध्यापक होते जेव्हा आम्ही PG करत असताना शिकवायचे आम्हाला, डॉक्टर इस्माईल केलेलू, ते माझे गाईड पण होते. आम्ही शिकत असताना PGला ते नेहमी म्हणायचे की हे जे गुहाचित्रे आहे आणि प्रस्तर शिल्प जे आहेत ते उत्तर भारतात मिळतात आणि दक्षिण भारतात मिळतात. इथे विदर्भ आणि महाराष्ट्र कुठे आहे? ते नेहमी म्हणायचे की तुम्हाला इथे फार स्कोप आहे संशोधनाचा, तुम्ही इथे शोध घेऊ शकता. बघा, हे जे प्रागैतिहासिक जे मानव आहेत ते उडून तर गेले नसतील विदर्भावरून, चालतच गेले असतील दक्षिणेकडे. म्हणजे त्याचे पदचिन्ह, त्याचे खुना खाना या विदर्भाच्या जंगलात, विदर्भाच्या दऱ्याखोऱ्यात, विदर्भाच्या नगरात कुठे ना कुठे असायला पाहिजे. त्याचा शोध तुम्हाला घ्यायचा. आम्ही शिकत असताना तेव्हा काही त्याचं वाटलं नाही आम्हाला. जस्ट आम्ही त्यावेळेस त्या वाक्याकडे लक्ष दिलं आहे. पण डोक्यात ती कल्पना होती की नाही, चला आपण शोधूया. सरांनी म्हटलं ते बरोबर म्हणून. PGलाच असताना सेकंड इयर मध्ये आम्ही डोंगरगाव, जे चिमूर जवळ आहे चंद्रपूर जिल्ह्यात, तिथे माहित पडलं आम्हाला की रॉक पेंटिंग्स आहेत, गुहाचित्रे आहेत. आणि तिचा जो एक निसर्ग मित्र होता त्याने आम्हाला आमंत्रितही केलं की या बघायला. आणि आम्ही तेव्हा द्वितीय वर्षात होतो PGच्या. आम्ही सगळे मित्र ते गुहाचित्र पाहायला गेलो. गुहाचित्र पाहायला गेलो म्हणजे काय की घनदाट जंगल, वाघाचं अस्तित्व,
खालून त्या पहाड डोंगरगड जो आहे डोंगरगाव त्यावर चढा आणि त्या पहाडीवरून 5 किलोमीटर पर्यंत पायी चालत घनदाट जंगलातून रस्ता नाममात्र नाही वाट शोधत शोधत निघावं लागते 5 किलोमीटर पायी जाऊन म्हणजे आम्ही 11 वाजता चढणं सुरू केलं तर 4 वाजता पोहोचणार त्या साईड घनदाट जंगल पहिली विदर्भातली रॉक आर्ट साईट 2004-5च्या दरम्यानची गोष्ट फार मग वर्तमानपत्रात वगैरे आलं ते असो तर हा एक म्हणजे आमच्या संशोधनासाठी एक आवड निर्माण करण्यासाठी हे वाक्य पुरेसं होतं आणि त्याच्यानंतर जरी माझा पीएचडीचा विषय वेगळा असला तरी एक त्याची आवड त्या काळात निर्माण झाली होती त्याचा मी शोध घेत राहिलो आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ते रॉक आर्ट भेटले आता हे रॉक आर्ट किंवा गुहा चित्र आणि कातळ शिल्प किंवा प्रस्तर चित्र समजून घेताना त्याचा काळ काय असावा ही पहिले आपण थोडक्यात आपण बघूया त्याला पहिले जनरल व्ह्यू ऑफ पिरियड आता हे जे प्रागैतिहासिक काळ जो म्हणतो आपण तो सुरुवात केव्हा झाला तसा मानव जो उत्क्रांत झाला आहे तो एप्स नावाच्या मनुष्य सदृश्य बंदरापासून उत्क्रांत झाला असं म्हणतात 240 लाख वर्ष पूर्वी लाखो वर्ष ती उत्क्रांती चालत गेली आणि 5 लाख वर्ष पूर्व आपल्याला पहिला मानव सदृश्य वानर मिळतो ऑस्ट्रेलोपिथेकस त्यानंतर ते उत्क्रांती आपल्याला कंटिन्यू पोर्शन मध्ये भेटते आहे तर त्या काळामध्ये तो काळ होता इव्हलिथिक पिरियड किंवा अर्ली स्टोन एज किंवा आपण पूर्व पाषाण काळ म्हणतो या काळामध्ये ते मानव जे होते त्याची काही विशेष असं आपल्याला एव्हिडन्स जे आहे अवशेष जे आहे संदर्भ जे आहे ते काही मिळत नाही का तर हे जी काही पिरियड बघतो आहे ही जो काही वेळ बघतो आहे काळ बघतो आहे हा त्यांनी जे काही अवशेष सोडले आहेत ऍक्च्युली ते एका ठिकाणी एका रॉक सेंटर मध्ये किंवा एका ठिकाणी नेहमी राहत नसत जिथे जिथे त्यांना हंटिंग करायला आणि फूड गॅदर करायला जिथे जिथे जागा भेटली तिथे तिथे मायग्रेट होऊन जात होते आणि सोबत ज्या काही गोष्टी असेल त्या मग ते स्टोन टूल असो किंवा वापराच्या वस्तू त्या तिथेच ठेवून जात होते आणि त्या वस्तूमुळे आज आम्हाला त्यांचे ते कोणते लोक होते कोणते मानव होते किंवा काय त्यांच्या उपयोगांच्या वस्तू होत्या ते कळायला मार्ग आहे आपल्याला तर या इव्हलिथिक पिरियडचा आपल्याला काहीच एव्हिडन्स भेटत नाही नॉट सफिशियंट एव्हिडन्स रिक्वायर्ड फ्रॉम सरफेस फाइंडिंग ऑर एक्सप्रेशन त्यामुळे हा पिरियड आपण तसाच ठेवूया कारण की त्या काळामध्ये त्या मानवाने नैसर्गिक जो दगड होता तो एक शस्त्र म्हणून वापरला तर नैसर्गिक दगड किती सारे पडले आहेत कोणता वापरला काही सांगू शकत नाही आपण म्हणून नॉट सफिशियंट देअर इज स्कॅन्ट एव्हिडन्स असं म्हणू शकतो त्यानंतर पॅलेलिथिक पिरियड मध्ये जर बघितलं पुरापाषाण काळ म्हणू आपण त्याला या पुरापाषाण काळामध्ये विविध असे शस्त्र मिळाले त्यांचे दगडी आणि त्या दगडी शस्त्रानुसार आपण त्याची विभागणी केली रॉक आर्ट साठी हे महत्वाचं आहे की तो कोणत्या काळातला आहे रॉक पेंटिंग हे या शस्त्रावरूनही कळू शकतो हा एक संदर्भ म्हणून वापरू शकतो तर या पुरापाषाण काळाचे त्यांनी तीन भागात अशी विभागणी केली पूर्व पुरापाषाण काळ लोअर पॅलेलिथिक पिरियड मध्य पुरापाषाण काळ मिडल पॅलेलिथिक पिरियड आणि अप्पर पॅलेलिथिक पिरियड म्हणजे उच्च पुरापाषाण काळ आता पूर्व पुरापाषाण काळामध्ये याचा जर काळ बघितला आपण तर 1 लाख वर्ष पूर्वपासून 40,000 वर्ष पूर्वपर्यंत ढोबळमानाने आता वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्यानुसार तो वेगवेगळा असू शकतो मी याचा संदर्भ आपला वर्ल्ड हेरिटेज रॉक साइट जे भीमबेटका आहे त्यामधून जे काही आपल्याला एव्हिडन्स आणि जे काही आपल्या दक्षिण भागात वेळ काळ आढळला तो
स्टँडर्ड मानक म्हणून मी सांगत आहे. तर लोअर पॅलेलिथिकचा 1,00,000 ते 40,000 वर्षपूर्वीपासून आपल्याला हा काळ घेता येईल. आणि या काळामध्ये जे काही रॉक पेंटिंग सापडलेत आपल्याला, त्याचा संदर्भ आणि त्याच्याशी संबंधित मानव उत्क्रांतीमध्ये कोणता होता. या पॅलेलिथिक पिरियड, लोअर पॅलेलिथिक पिरियडला मानव भेटतो आपल्याला होमो हॅबिलिस किंवा होमो इरेक्टस. इथे जो इव्होलिथिक पिरियड मध्ये जो गोरिला सारखा मानव होता, त्याचा जे पाठीचा कणा जो होता तो झुकलेला होता खाली, तो आता सरळ झाला, ताठ कणाचा माणूस, होमो 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 इरेक्टस, होमो हॅबिलिस. तो या लोअर पॅलेलिथिक म्हणजे पूर्वपुरापासून काळला बिलॉंग करतो. आणि त्यांनी काढलेले काही जे आर्ट आहेत ते आपल्याला या भारतामध्ये दिसतो, भीमबेटकामध्ये दिसतो. त्याच्यात जे काही कुकुल्स काढलेले आहेत ते, किंवा दरिका चट्टान म्हणून एमपी मध्ये एक साइड आहे, त्याच्यात जे काही रॉक एनग्रेव्हिंग्स भेटले, कुकुल्स भेटले, ते या पिरियडला बिलॉंग करतात. त्याच्यानंतर मिडल पॅलेलिथिक पिरियड, याचा काळ जो आहे तो 40,000 वर्ष ते 20,000 वर्षापर्यंत येतो. मध्यपुरापाषाण काळ याचे एव्हिडन्स जे आहेत, संदर्भ जे आहेत ते फार काय आढळत नाही, परंतु ट्रान्झिशन पिरियड म्हणू शकतो आपण त्याला, लोअर आणि अप्पर, म्हणजे पूर्वपुरापाषाण काळ आणि उच्चपुरापाषाण काळ. पण त्या संदर्भात जे काही त्यांचे दगडी शस्त्र होते, वेपन्स होते, जसं ऍसिलियन टेक्निकचं जे काही फ्लेक्स टूल म्हणू आपण, हँडॅक्स म्हणू, ते व्हेरी फाईन या मिडल पॅलेलिथिक पिरियडला, मध्यपुरापाषाण काळाला मिळतात. आणि जिथून जिथून ते रिकवर झाले ज्या ज्या रॉक पेंटिंग साइड मधून, तिथे तिथे तो माणूस जो बिलॉंग करतो, जो मानव मिडल पॅलेलिथिकला बिलॉंग करतो, तो निअंडरथलिस म्हणू शकतो. हा आजच्या मानवापेक्षा थोडस, म्हणजे त्याचं जे डोकं जे आहे थोडं मोठं होतं, आणि कार्पस कॅपॅसिटी म्हणजे जिथे आपला ब्रेन असतं, मेंदू असतो, त्याची कॅपॅसिटी जी आहे ती 1550 होती. आपल्यापेक्षा जास्त त्याची कॅपॅसिटी मेंदू धारण करण्याची ती, त्याच्यामुळे आपल्यापेक्षा जास्त विचार करू शकत होता. म्हणून सडन आपल्याला इव्होल्युशन मिळतं, होमोसेपियनचा जो बिलॉंग करतो उच्च पुरापाषाण काळाला, तो 20,000 ते 10,000 वर्षापर्यंत आपण त्याला ओढू शकतो. 20,000 पर्यंत, 40,000 ते 20,000 पर्यंत ओढू शकतो. गिडाम सर, आपण अनम्यूट करा. हा, हा, सुरू ठेवू का? हो, सुरू ठेवा सर, काही नाही, चालू द्या. ओके. काय विशेष? काही लोक म्यूट करणं गरजेचं होतं, त्यामुळं. हा, नाही, ठीक आहे. हा, त्याच्यानंतर अप्पर पॅलेलिथिक पिरियड म्हणजे उच्च पुरापाषाण काळ, हा 20,000 ते 10,000 वर्षपूर्व मध्ये येतो. आणि या काळामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जे गुहाचित्र आहे, जे कातळ शिल्प आहे, जे प्रस्तर शिल्प आहे, ते या काळामध्ये आढळतात. या काळामध्ये जगातील जे प्रसिद्ध रॉक पेंटिंग साइट आहे, जसं अल्तामिरा इन स्पेन, लास्कस इन फ्रान्स आणि भीमबेटका इन इंडिया, हे या पिरियडला बिलॉंग करतात आणि वर्ल्ड फेमस रॉक पेंटिंग साइट्स आहेत. त्याच्यानंतर मेसोलिथिक पिरियड, जो मध्यपाषाण काळ म्हणतो आपण याला, याच्यामध्ये छोटे छोटे त्यांचे दगडी हत्यार, टूल्स म्हणून ट्रँग्युलर फॉर्म मध्ये, क्रिसेंट फॉर्म मध्ये, अर्धचंद्रकार किंवा अँटेलर, जे हरणाचे शिंग आहे तेही वापरले त्यांनी इथे. तर हे जिथे काही शूद्र जे काही छोटे असे शस्त्र भेटतात, त्याच्या आधारावरही आपण त्यांचा काळ ठरू शकतो, त्या रॉक पेंटिंगचा, त्या रॉक आर्टचा. याचा काळ तोच 10,000 ते 5,000च्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर न्यूलिथिक पिरियड हा नवपाषाण काळ आहे.
या नवपाषाण काळामध्ये सगळ्यात नवीन प्रकारचे टूल्स ते वापरू लागले. छान पॉलिश केलेले, छान ग्राइंड केलेले टूल्स ते वापरत होते. वर जे काही क्रूड टूल होते किंवा मायक्रोलिथिक होते त्याच्यापेक्षा व्हेरी फाईन टूल. आणि इथून मग फार्मिंग सुरू होताना दिसते आपल्याला. इथेच मग ते छोट्या छोट्या रॉक शेल्टर मधून बाहेर निघाले आहेत. ते आता लहान लहान झुग्गी झोपडी करून राहत आहेत. रॉक शेल्टरशी त्यांचा संबंध होता. काही रॉक शेल्टर मध्ये राहायचे, काही छोटे छोटे झोपड्या करून राहायचे. या काळामध्ये सुरू झालेले दिसतात. त्याच्यानंतर एक मेटल एज म्हणजे चाल्कोलिथिक पिरियड, ताम्रपाषाण काळी आपण समजून घेऊ थोडा. ताम्रपाषाण काळ हा इंडस व्हॅली, इंडस सिव्हिलायझेशनच्या नंतरचा काळ येतो आपला. तर काही जे पेंटिंग्स, काही जे आर्ट जे आहे रॉक आर्ट, ते याही पिरियडला बिलॉंग करतात. तर असे हे सगळे पिरियड आहेत. आणि आता जे काही आपण रॉक आर्ट बघूया या सगळ्या या पिरियडला बिलॉंग करणारे यांना यांचा उल्लेख त्याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा हे तुम्हाला सांगणं जरुरी होतं. यानंतर याचा थोडासा इतिहास 5 मिनिटं घेतो मी. भारतीय गुहाचित्रांचा सर्वप्रथम उल्लेख जो आहे तो कार्लईल यांनी आपल्या संशोधनपर लेखातून केलेला. तेच भारतीय पुरातत्वाचे जनकही होते. श्री अलेक्झांडर कनिंघम यांचे ते सहाय्यकही होते. त्यांनी भारतात सर्वप्रथम कैमूर पर्वत शृंखलेच्या उत्तर रंगातील गुहांमध्ये प्रस्तर चित्रकलेचा शोध लावला. आणि कार्लईल यांचे हे गुहाचित्र संबंधी जे काही विचार होते ते प्रातिनिधिक ठरावेत आजच्या या रॉक आर्ट जे काही संशोधन करतात त्यांच्यासाठी, की तेथे प्रस्तर चित्रकला होती ती जी स्पष्टता भिन्न भिन्न कालखंडातली होती. सन 1867 ते 68 साली कार्लईल यांनी मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यात आपल्या सोहगी घाटात चित्रित गुहाकडे कलाप्रेमींचे लक्ष वेधले. त्यानंतर कार्लईल यांनी 1880 ते 1899 च्या दरम्यान उत्तर प्रदेशातली मिर्झापूर परिसरातील गुहाचित्रांचे अध्ययन केलं. तिथे त्यांनी शोध लावला नवीन. त्याच्यानंतर 1910 मध्ये डब्ल्यू अँडरसन यांनी सिंघनपूर शिलाचित्राचे वर्णन केले. पुढे त्यांच्या नंतर DS गार्डन, RK शर्मा, VS वाकणकर ज्यांनी भीमबेटकाचा शोध लावला, इरविन न्यूमियर इत्यादी अनेक पुरातत्व शास्त्रज्ञांनी भारतीय चित्र जो आहे त्यांचा सुसंगत व क्रमबद्ध अभ्यास करून या गुहाचित्रकलांना एक व्यवस्थित स्वरूप दिलं. आता या गुहाचित्रांचा जो भाग आहे मी आता सांगितलं होतं याच्या पहिले की उत्तर भारतात जास्त दिसतो आणि दक्षिण भारतात विदर्भात कमीच दिसतो किंवा महाराष्ट्रात कमी दिसतो. पश्चिम महाराष्ट्रात अजूनही आपल्याला गुहाचित्र आढळले नाही विदर्भाखेरीज. आता प्रागैतिहासिक चित्रकला आणि अर्थात गुहाचित्रे हा एक वेगळा अध्ययनाचा विषय होतो आता इथे. पण अजूनही आपल्याला हे चित्र जे निर्माण केलेली आहे त्यांचा जो इतिहास आहे त्याचा आजच्या वर्तमान काळाशी काय संबंध आहे अजूनही याच्यात स्पष्ट असा उलगडा झालेला नाही. त्याच्यामुळे हे जे चित्र आहे तुटक, एकाकी आणि स्वतंत्र असं प्रकरण समजावं लागेल. कारण कुणाचा कुणाशी संबंध नाही किंवा त्याचा काढण्याचा काय हेतू होता हे कळायला मार्ग आहे. मी याच्यात फारच मिश्र स्वरूपाचं काहीतरी आपल्याला आढळतं आणि त्याला वेगवेगळं काढून त्याच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करावा लागतो. म्हणून त्याच्या संदर्भात आपण असं संशोधन जे काही करतो ते पुरातत्वीय किंवा साहित्यिक आणि जे काही स्थानिक लोकांचे जे काही ओरल ट्रेडिशन असेल त्या सगळ्यांचा संदर्भ घेऊन आपल्याला ठरवावं लागतं की ऍक्च्युली हे आहे का, की केवळ हा विलास आहे आणि याचा उपयोग आणखी वेगवेगळ्या गोष्टीसाठी होत असावा. कारण प्रागैतिहासिक मानवास सौंदर्याचा बोध निश्चित होता परंतु त्याच्या अभिव्यक्तीसाठी लागणारे तांत्रिक कौशल्य मात्र त्यांच्याकडे फारसे उपलब्ध नव्हते. परंतु तरी सुद्धा त्यांनी आपल्या परीने जे काही चित्र काढली ती निश्चितच कौतुकास्पद आहे.
तर आपण आता या विदर्भातील जे काही चित्र आहेत, गुहाचित्र आहेत, त्याचं हे डिस्ट्रीब्युशन आहे. रामटेकला काही प्रस्तर चित्र भेटलेत. भिवकुंड जे आहे नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये, भिवकुंड, पुल्लर हे उमरेड कराडला जंगलमध्ये आहे सध्या. नंतर गोंदियामध्ये बोदल कसा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जास्तच आहेत. इथे कुनखडा आहे, डोंगरगाव जे म्हटलं आता तेही चंद्रपूरमध्ये आहे. भद्रावती काही कातळशिल्पे आढळतात तिथे. आणि गडचिरोली आणि आपले छत्तीसगडच्या बॉर्डरवर एक आपल्याला झारापापडा म्हणून साईट आढळते आहे. आणखी चंद्रपूरमध्ये बहुतेक आणखी 2-4 आणखी साईट्स आहेत. त्याचा उल्लेख आहे, पण अजून त्याच्यात आपण पोहोचू शकलो नाही तिथपर्यंत. तर हा आहे जनरल व्ह्यू डोंगरगावचं. बघा हे किती घनदाट जंगल आहे आणि ही किती मोठी पहाडी आहे. या भागातून आपल्याला चढत जाऊन या ठिकाणी असं चालत येऊन इथे ते रॉक पेंटिंग्स आहेत, रॉक शेल्टर्स आहेत तिथे. आणि वरून इथून मी जेव्हा तो फोटोग्राफ घेतला तेव्हा वरून हे असं दिसते ते, हा व्ह्यू दिसतोय वरून. या कारणावरून घेतलेला हा व्ह्यू आहे. इतक्या उंचावर आहे आणि हे 4 ते 5 किलोमीटर पायी चाललं म्हणजे 11 वाजतापासून 4 वाजेपर्यंत इथे आपण पूर्ण दिवस तिथे जातो आपल्याला. हे बघा जंगलातून असं वाटाडे घ्यावं लागतात. त्यांच्यासोबत जे काही ऍक्टिव्हिटीज असतात ते करत गावातून 2 वाटाडे घेतलेत. त्यांच्यासोबत या घनदाट जंगलातून वाट काढत, कुठे वाट नाही निघाला, दगड कुठे पसरलेले, अशा स्थितीतून त्या रॉक पेंटिंग्सकडे. आणि त्या जसं आम्ही वर चढतो तर पहिलेच हे रॉक शेल्टर्स लागते, नगारगोटा म्हणून आपण याला. इथे काही असे रॉक पेंटिंग्स होते, पण ते पुसटचे आणि नष्ट झालेले दिसले. इथे हे रॉकेट केव्ज आहे, तिला सीतेची नहाणी वगैरे काही ते म्हणतात स्थानिक लोक. आणि इथे हे सगळं जे रॉक शेल्टर्स आहे हे पडझड झाल्यामुळे इथे पुसटचे असे चित्र दिसतात, ते काही ओळखू येण्यात इतपत नाही. त्याच्यानंतर आणखी समोर आल्यावर तो जो मधात मार्ग दाखवला मी, हा मार्ग काढत समोर आल्यावर हे रॉक शेल्टर आहे. त्या टॉप वरून आपण खाली उतरावं लागतं रॉक शेल्टर साठी. आणि तोही आता हा जो मुलगा आहे हा सरळ असा आधार घेऊन उतरत आहे, पण आम्ही जेव्हा उतरलो तेव्हा एक दोर इथून बांधून असं खाली उतरावं लागलं वरून. आणि हे या भागाला हे रॉक शेल्टर आहे, हे दिसतं रॉक शेल्टर. या भागात तो होता, ते उतरताना दाखवलं, ते हा भाग होता इकडे. आणि इथून ही दरी सुरू होते, म्हणजे इथे काही पोर्शन नाही, काही जाळ नाही, कारण इथून खोल दरी आहे, वेल खूप, म्हणजे फारच धोकादायक अशा स्थितीत हे रॉक शेल्टर्स. असं हे रॉक शेल्टर दिसतंय आपल्याला पहिलं विदर्भातील रॉक पेंटिंग साईट. आणि इथे हे काही बोअर, हे रॉक पेंटिंग्स तिथे आढळतात, काही पुसटचे आहेत. म्हणजे हा पॅनलचा बोअरचा, आणि काही ह्युमन फिगर्सही आढळतात त्याच्यात. इथे ते पुसटचे झाले आहेत आता. इथे हा बघा, इथे झालं तो क्लिअर बघा बोर हा. आणि हे मानव चित्र जे आहे हे इथे दाखवलेले आहेत. हा बघा, हा मानव दिसतोय इथे काही दिसतोय, इथे दिसतोय तो, म्हणजे पुसट झालेली आहे चित्र थोडी याच्यात. ही आणखी बघा याच्यात हे बारासिंगाचं जे आहे ते हरणाचं चित्र आहे. इथेच ते दोन्ही एकमेकाच्या अपोजिट म्हणजे डायरेक्शननी उभे आहे. हा एक बारासिंगा आहे, हा एक आहे इथे. त्याच्यानंतर हा एक ॲनिमल आहे, पशु. त्याचं जे शेपटीचा भाग आहे काहीतरी भीतीदायक असं बघत असेल. त्याच्या शेपटीचा जो भाग आहे तो एकदम वर आलेला आहे. हे तेव्हाच होतं काहीतरी समोर भीतीदायक असं काहीतरी घटना घडत असेल किंवा काही हिंस्र पशु असेल, त्यामुळे याची ही शेपटी जी आहे ती वर अशी ताठ उभी राहिलेली आहे.
इथे हरिण आहे आणि जे मिरर इमेज म्हणतो याची इमेज इथे त्यांनी काढलेली आहे, बारकाईने बघितलं तर हे हरिण असून त्याची ही इमेज त्यांनी इथे काढलेली आहे. थोडेसे पुसटसे झालेले आहेत आता पेंटिंग्स आहे. हा, हे पेंटिंग छान क्लिअर आहे. जसं त्या रॉक शेल्टर मध्ये एंटर करतो ते लेफ्ट साइडलाच ही आहे. हा बघा इथे हा एक प्राणी आहे, त्याचे हे शिंग आहेत, हे त्याचं तोंड आहे, त्याची शेपटी आहे. हा एक बैल आहे, हम बुल म्हणू शकतो आपण, त्याचं हे हम दिसतंय इथे. आणि त्याच्यावर हा माणूस बसलेला आहे, त्याच्यावर हा माणूस बसलेला आहे. आणि वाहन म्हणून कदाचित या बुलचा त्यांनी वापर केलेला असेल. आणि आणखी एक गोष्ट याच्यात लक्षात येते की लाईन डायग्राम काढलेले आहेत त्यांनी, हे बघा रेषांनी दर्शवलेलं आहे. आणि असं म्हणतात की हे जे गुहाचित्रे आहेत काढताना सर्वात प्रथम जे चित्र काढण्याची पद्धती हे लाईन डायग्रामनी सुरू झालेली आहे, रेषा. त्याच्यानंतर त्याच्यात रंग भरणे किंवा त्याला मोठं दाखवणे हे नंतर सुरू झालेलं दिसते. हे एक उत्कृष्ट असा बुल रायडर म्हणून हा एक जो आहे पूर्ण स्वरूपात तिथे चित्र हे आढळते. त्याच्यानंतर तिच्याच बाजूच्या रॉकवर असं हे एनग्रेविंग केलेलं आढळते. आता हा एनग्रेविंग बघा क्रिस क्रॉस सारखा आहे, इथून हा भाग आला आणि इथून हा भाग आला, क्रॉस झालेला आहे. आणि याच्यात जे काही पटल दिसतात ते मोजण्या इतपत नाही दिसत. 1 2 3 4 5 6 7 8 9 इकडे किती असतील आणखी तेवढेच असतील किंवा इकडे किती असतील. आता ते कसं आहे पुसट झाल्यामुळे काही ओळखता नाही त्याच्यात. तर हा एनग्रेविंगचा भाग आहे. आणखी याच्यामध्ये सांगायचा उद्देश तुम्हाला हा की राकाट जे आहे किंवा गुहाचित्रे जे आहे, जे प्रस्तरशिल्प आहे, याचे 2 भाग पडतात. त्याला 2 कॅटेगरीज असं म्हणू शकू आपण. एक आहे पेट्रोग्राफ्स आणि दुसरा आहे पेट्रोग्लिप्स. पेट्रोग्राफ्स म्हणजे पेंटिंग, जे पेननी काढतो आपण. आणि पेट्रोग्लिप्स म्हणजे दगडांनी, शार्प अशा दगडांनी तिथे एनग्रेव केलेलं आहे, हे याला म्हणतो आपण. हे आहे उदाहरण 2. हे आहे पेट्रोग्राफ्स आणि हे आहे पेट्रोग्लिप्स. ठीक आहे. तर हे 2 कॅटेगरीचे आपल्याला राकाट भेटतात कधी. तर हे असं नकुल्या अशा काहीतरी त्याच्या शस्त्र आणि जे काही दगडाचे शस्त्र होते त्याच्याने त्यांनी ही एनग्रेविंग केलेली आहे त्याच्यात. हाही एक राकाट आणि प्रस्तर शिल्पाचाच भाग आहे. तर हे 2 जे आयडियल आपण पेंटिंग्स म्हणू या पांडुबाराचे, डोंगरगावचे, हे 2 मला त्याच्यातले फार आवडलेले आहे. त्याच्यानंतर काही दगडावर असं क्रिस क्रॉसचे असे आपल्याला एनग्रेविंग्स भेटतात. कदाचित त्याच लोकांनी हे एनग्रेव करण्याकरता तिथे जे काही त्यांचे टूल्स असतील, जे काही त्यांचे शस्त्र असतील दगडी, ते घासून पाहण्यात किंवा शार्प करण्यात त्यांनी इथे वेळ घालवलेला असेल. त्याच्यानंतर त्यांनी ते अप्लाय केलं. फारच पुसटचं आहे. त्याच्यानंतर नवताला म्हणून एक त्याच भागाला एक रॉक पेंटिंग साइड आहे. आणि तेही एक गर्द असा जंगलाने वेढलेले एक छोटे खेडेगाव असून चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव नागभीर टेकड्याच्या पायथ्याशी बसलेले आहे. तिथे विशालकाय असा तलाव या टेकड्यांच्या पायथ्याशी असून परिसरातील तो एक मुख्य असा जलसाठाच आहे. पाळीव आणि जंगली पशु या तळ्यावर पाणी पिण्यासाठी येतात आणि त्या ठिकाणी बरीचशी जी चित्र आहेत ते त्या प्राण्यांच्या त्या म्हणजे तिथे रॉक सेंटर्स मध्ये किंवा ज्या ज्या गुहामध्ये जाऊन स्वतःचा अंग घासल्यामुळे कमी झालेले आहेत. काही भूखलंजे म्हणून त्याच्याने कमी झालेले आहेत. त्याच्यात 1-2 पेंटिंग्स आणि काही रॉक एनग्रेविंग्स आपल्याला दिसते. हे फिशचं अंकन इथे आढळते पेंटिंग. हे साऊथला काही पेंटिंग्स आहेत फिशच्या, त्याप्रमाणे आपण हे इथे बघू शकतो. बघा इथे लाईन डायग्राम आहे फक्त, आणि दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचे जे
फिश वरचे जे हे असतात कव्हर, ते त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हे जनरल असं ज्याला आपण आउटलाईन काढून नुसते रंग भरलेले आहेत असे आपण म्हणू शकतो याला, एक जे फिश किंवा मासे. आणि इथे त्याच्यापेक्षा हे फाईन त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे निश्चितच याच्या नंतरच्या काळातले हे असावे. लाईन डायग्राम नाही म्हणता येईल याला, त्यांनी ते त्याच्याचे जे खवले असतात त्या माशावरचे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यात. जर लाईन डायग्राम असते तर ते कसं आडे वेगळे आणि आडवे तिडवे असते, पण हे त्यांनी बरोबर तसा तो प्रयत्न केलेला दाखवण्याचा की हे एक मासा आहे बाबा. इथे आपण फक्त तो माशाचा एक ज्याला आकार किंवा हे म्हणू तसा दिसतो आहे. इथून हा असा जाऊन हा असा आलेला आहे. फिशचा जे टेलचा भाग आहे, शेपटीचा भाग आहे, तो असा दाखवलेला बघा. इथे तो आणखी फाईन केलेला आहे बघा. तर हे अशी तुलना याच्यासाठी सांगतोय की पहिले कसं असावं त्यांनी काढलेले फिश, आणि त्याच्यानंतरचे जे स्टेज म्हणता येईल ते या रॉक पेंटिंग्स मध्ये, या आपल्या गुहाचित्रामध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर तिथे सापडलेलं हे सर्कल, ज्याला आपण आर्किओलॉजिकल पुरातत्वीय भाषेमध्ये कपमार्क्स किंवा कुपुल्स म्हणतात. आता या ठिकाणी हे असं वर्तुळाकार आणि मधात प्लसचं साईन जे दिसतं, चिन्ह दिसतं, आणि त्या आकारामध्ये हे असे कप मार्क्स किंवा कुपुल्स काढण्याचं काय प्रयोजन असावं. आणि आपल्याला प्रागैतिहासिक काळामध्ये जे काही दिसतात कपुल्स वगैरे किंवा हे असे एवढे फाईन आणि असे रेखीव पद्धतीत नाही दिसत आपल्याला. इथे काहीतरी त्याचा पर्पज, काहीतरी हेतू आहे, आणि त्या हेतूनुसार त्यांनी हे व्यवस्थित सर्कल, वर्तुळ आणि त्याच्यामध्ये हे अधिकचं जे चिन्ह दिसतं त्या पद्धतीचं त्यांनी ते काढलेलं आहे. आता याला आपण कपमार्क्स म्हणू, कुपुल्स म्हणू, की एक खेळाचा भाग म्हणू, हे ज्याच्या त्याच्या म्हणजे पाहण्याच्या दृष्टिकोनावर आणि कोणत्या व्ह्यू मधून बघतो त्याच्यावर आधारित आहे. मी जेव्हा मला हे दिसलं आहे पेंटिंग किंवा हे एनग्रेविंग मला जेव्हा काही दिसलं, हे अजूनपर्यंत माझ्या पाहण्यात तरी आलं नाही भारतामध्ये. जिथे म्हणजे रॉक पेंटिंग्स किंवा जी काय आढळलं, जे काही जर्नल्स मी चालले त्याच्यात कुठेच हे अजून आढळलेलं नाही अशा पद्धतीचं कपल्स किंवा कपमार्क्स. मग मी हे बघितल्याबरोबर याचा शोध घेतला, आणि शोध घेतल्यानंतर मला हे आढळलं की हा खेळ जगभरात खेळला जातो, हा एक खेळाचा भाग आहे. याचंच कन्व्हर्शन आपण आता जी संघर्ष आपण खेळतो तशा पद्धतीचं झालेलं आहे. त्याचा बेसिक फॉर्म आपण म्हणू, याला कोरियामध्ये नाय आउट म्हणतात, NYOUT, नाय आउट हा गेम खेळतात तिथे. खूपच प्रसिद्ध गेम आहे तिथे हा. पण याच्यामधले हे जे कपमार्क्स जे आहे हे कमी जास्त आहे. मग ते 24 कपमार्क्स असलेलाही खेळ असतो, त्याचा 12च्या पट्टीमध्ये 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60 अशा पद्धतीत ते गेम्स आढळतात आपल्याला. लुडो जसं खेळतो आपण लाईक दॅट तसा हा गेम आहे. आणि याचा खूप खोलावर गेलेला मला पूर्ण जगभरात त्याचे विविध एव्हिडन्स भेटलेत. आता जे मी सांगितलं कोरियामध्ये भेटलेलं आहे, ज्याला नाय आउट म्हणतात. आणि मग हा आपल्या इथे कसं काय दिसतो हा गेम, कारण भारतात मी सगळ्या ठिकाणी शोधलं, मला असं सर्क्युलर याच्यात असं प्लसचं साईन आणि कपमार्क्स असे आढळले नाहीत. सगळे जर्नल चाळल्यावर या किंवा माझे जे काही मित्र आहेत जे काही या क्षेत्रात काम करतात त्यांना विचारल्यावर असं कुठे आढळलेलं दिसत नाही. आता जे आर्किओलॉजिस्ट जे आहेत, पुरातत्ववेत्ता जे आहेत, ते कपमार्क्स म्हणून किंवा कुपुल्स म्हणून सोडून देतात किंवा सोडून देतील. परंतु हा एक खेळ आहे, आणि तो खेळ खेळण्यासाठी खूपच छान, म्हणजे इथे जो हा भाग आहे इथून ते बाहेर पडायचा आहे, इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे हे खेळ असे येऊन. आणि काही जो गोट्या आहेत ते आल्यावरच तुम्हाला इथे एंट्री करता येईल, नाही तर मग इथून जाता येईल. इथून येऊन सरळ हा असा इकडून तुम्हाला एंट्री करावं लागेल, आणि हे असं जाऊन इथून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. असा हा खेळ आहे. हा वेगळा भाग आहे. जर सोनटके साहेबांनी वेगळा असा
खेळाचा भाग म्हटला तर आपल्या इकडे भरपूर असे इन्ग्रेडियंट्स आहेत खेळाचे, तो वेगळा विषय ठरतो. तर माझ्या मते हे एक खेळाचा भाग आहे. जे काही कपुल्स किंवा जे काही कप मार्क्स असतील आर्किओलॉजिकल दृष्टिकोनातून, तर माझ्या मते हा एक खेळाचा भाग आहे. आणि ते जे काही कप मार्क्स आहेत काही क्वाड्रंट मध्ये कमी जास्त आहे, तर फॉल्स नाही आउट म्हणू शकतो याला. आता ज्याला तो कळत असेल तो या भागाने बसत असेल आणि ज्याला कळत नाही तो या भागाला बसत असेल. तर अशातला हा भाग आहे. किंवा त्याला कोर्टाने किंवा हे करताना त्याला जो वर्तुळाचा जो आहे तो वर्तुळ बरोबर घेता आला नाही, त्याच्यामुळे हे कप मार्क्स कुठे 1-2 याच्याने कमी जास्त आहेत. इथे कमी दिसतील तर इथे जास्त दिसतात. जर तो वर्तुळ बरोबर घेता आला असता तर हे जे कप मार्क जे आहे हे बरोबर प्रमाणबद्धरित्या एकत्रित व्यवस्थित सगळ्या क्वाड्रंट मध्ये सारखे आले असते आणि हा एक चांगला एक खेळ तो खेळू शकला असता किंवा खेळता आलं असतं त्याला. खेळत असतील तेव्हा हे लोक. तर हा आपल्या इथे स्थानिक लोक काय म्हणतात, ते जे ओरल ट्रॅडिशन जे म्हटलं मी ते शोधावं लागेल. विदेशात किंवा भारताबाहेर याला काय म्हणतात मी सांगितलं आता. कोरियामध्ये असं नाय आउट म्हणतात किंवा विविध युरोपमध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आणि कुठे असे चौकोन स्वरूपात आहेत तर कुठे ट्रँग्युलर स्वरूपात आढळतात ही गेम आपल्याला. तर हा एक नवीनच शोध आहे आपल्या विदर्भामध्ये. कारण की असे काहीतरी वेगळे विदर्भामध्ये असे इन्ग्रेडियंट्स आढळत आहेत जे कुठेच आढळत नाही. हे एक विशेषता. त्याच्यानंतर ही कप मार्क्स, आताच बोललो मी कप मार्क्स विषयी तुम्हाला. बघा किती जवळजवळ असे हे कप मार्क्स आहे. याच्याहूनच कदाचित आपण पुरातत्ववेत्ता जे आहेत ते कप मार्क्स आहेत ते कम्पेअर करत असतील किंवा कम्पेअर करतात. पण तो वेगळा विषय आहे. एवढ्या प्रमाणबद्ध रीतीने कोणी प्रगत म्हणजे प्रिहिस्टॉरिकल मॅन करत नसतो. ते आधुनिक काळातले किंवा जे काही हिस्टॉरिकल पिरियड मधले लोकांनी त्याच्या पहिले काही लोकांनी केलेलं असावं आणि खेळ खेळत असावं. आता हा जो कपमारचा जो हा बोल्डर दिसतो आहे एवढा, हे आहे ही साईड जी आहे दरिता चट्टानची आहे. दरिता चट्टान एमपी मध्ये साईट आहे, तिथे दाखवलेले आहे. तिथे असे हे कपमार्क्स भेटतात. आता या कपमार्क्सचा आधुनिक याच्यात फार चांगला अभ्यास होतोय. कपमार्क जे आहे याचं हे जे मी दाखवत आहे हे सर्कल, याचं डायमीटर काय असावं, त्याच्यानंतर एक खाली खोल डेप्थ मध्ये जर सर्क्युलर असेल तर त्याचं मित्रांनो, सॉरी 2 मिनिटांमध्ये पुन्हा सर जॉइन होतील. थोडासा नेटवर्कचा इश्यू येते सरांना.
सोनटके साहेब, आवाज येतोय का? येतोय सर आवाज? येतोय आता? होय. हे स्लाइड दिसत आहेत का? स्लाइड दिसत आहेत का? दिसत आहेत सर आता. दिसत आहेत का? होय. हा. प्रेझेंटेशन मोड करा सर. हे दरिका चट्टान मधले हे कपुल्स आहेत, कप मार्क्स म्हणून आपण त्याला. तर याचं सुद्धा आता हे जे मेजरमेंट घेऊन कॅल्क्युलेशन करून याचा काय काळ असावा किंवा किती याचं विरंजन झालेलं आहे, इरोजन झालेलं आहे या कप मार्क्सचं, हे कॅल्क्युलेशन घेऊनही आपण काढू शकतो. तर हे ते कप मार्क्स आहेत तिथे. आता नुसते भारतातच आढळत नाही, तर विदेशातही विविध ठिकाणी हे असे कप मार्क्स आढळतात. जसे हे आफ्रिका, साऊथ आफ्रिकाला एका ग्रॅनाइटच्या या स्टोनवर बघा किती कप मार्क्स पसरलेले आहेत. ठीक आहे. तर विविध डायमेन्शनचे, विविध त्यांच्या अलाइनमेंटमध्ये आपल्याला इथे कप मार्क्स आढळतात. तर हा एक राकाटचाच भाग आहे. असे कप मार्क्स जे आहे विदर्भामध्ये पुल्लर गाव जे आहे त्याच्या जवळच्या जंगलात एका खडकावर, बसाल्टच्या खडकावर आपल्याला आढळतात. कमीत कमी 100 ते 150 असे कप मार्क्स तिथे आहेत. आता ते जंगलात असल्याने प्रोटेक्टच आहेत. तर हा आहे तो पुल्लरचा खडक, जिथे हे कप मार्क्स आपल्याला आढळतात. बघा, हे अलाइनमेंटमध्ये नाही आहेत, हे सगळे इथे पसरलेले कप मार्क्स आहेत. या पूर्ण खडकावर हे पसरलेले आहेत. 100 ते 150 असे कप मार्क्स इथे पसरलेले आहेत. तर हा विदर्भातील सगळ्यात अर्लिएस्ट इव्हिडन्स ठरतो या प्रस्तर शिल्पाचं. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल म्हणजे हे. इवन आपण बाकीचे आता दाखवलेत मी, त्याच्याशी तुलना करू शकतो आपण. हे जे आफ्रिकन कप मार्क किंवा दरिका चट्टानमधले हे कप मार्क्स, याच्याशी त्याची तुलना करू शकतो. त्याच्याही पेक्षा अर्लिएस्ट होऊ शकतात हे पुल्लरचे हे राहणारे नागरिक आहेत, गणवीर. त्यांनीच या दगडाकडे आम्हाला घेऊन दिलेत आणि दाखवले ते. हे आमचे मित्र कांतिकुमार पवार सोबत तेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये असतानाचं हे चित्र. त्यानंतर याच्या एकदम समोर हा जो दगड दिसतो, या दगडावरही विविध प्राण्यांची, हमबुल, बैलाचं चित्र, हरणाचं चित्र, हत्तीचं चित्र असे काढलेले आहेत या दगडावर. आणि छोटे छोटे असे सर्क्युलर प्लसचं साईन असलेले त्याच्यामध्ये ते काढलेले आहेत. हे बघा, हे ते चित्र आहे. हा जसा एलिफंट, हत्ती बघा, लाईन डायग्राम. कुठेच काही असं त्याचं ते जे शरीर म्हणतो आपण, जे दाखवल्यासारखं असतं तसं काही दाखवलेलं नाही त्यांनी. कोणत्याच अशा गोष्टी त्या या चित्रामध्ये किंवा या हे त्याच्यावर खडूने मी हे केलेलं आहे अंकन. ते ॲक्च्युली ते एनग्रेविंग्स आहे. ते पिक्चर काही दिसायचे नाही बरोबर, जसं आता यामध्ये आपल्याला काही दिसत नव्हते तशा पद्धतीचे हे होते. त्याच्यावर मी खडूने मार्क करून ते चित्र घेतलेले होते त्याचे. तर हा एक एलिफंट, हत्ती आहे. हा अर्लिएस्टच ठरतो, कारण की याच्यानंतर रॉक पेंटिंग्स म्हणा, जे काही गुहाचित्र आहेत किंवा प्रस्तर शिल्प आहेत, त्याच्यामध्ये फारच म्हणजे डेव्हलप स्थितीत आढळतो. तर हे त्याच्यापेक्षा सुरुवातीचे चित्र असावं किंवा काढण्याचा प्रकार असावा. इथे हा हमबुल बघा, बैल, हा हम त्याचा. हे नंतरच्याही आपल्या काही आर्ट साईटवर, जे रॉक आर्ट साईटवरही दिसेल आपल्याला हा हमबुल. हे हरणाचं चित्र बघा, किती छान सुबक काढून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर असे सर्क्युलर मार्क केलेले, एनग्रेव्ह केलेले आपल्याला इथे हे एनग्रेविंग्स आढळतात पुष्कळ स्वरूपात. आणि या सर्क्युलर एनग्रेविंगमध्ये हे अधिकचं चिन्ह प्लसचं साईन तिथे एनग्रेविंग केलेलं आहे. हे एक विशेष. आता त्या दिवशी आपले भद्रावतीचे कोण होते ते, आता नाव नाही आठवत मला, त्यांनी दाखवता एक स्लाईड भद्रावतीची दाखवली, एका गुफेची, ती घेतली मी.
त्याच्यामध्ये हे साईन आहे प्लसचं साईन, ते आता मोठ्या स्वरूपात आहे, ते डेव्हलप स्वरूपात म्हणता येईल आपल्याला ते. हं? संजीव देशपांडे सर होते. हां संजय देशपांडे सर, राईट. हां, तर त्यांनी एका केओजमध्ये, त्यांनी त्याचा उल्लेख नाही केला, फक्त केओज म्हटलं आणि समोर वाढले, पण ते माझ्या एकदम पटकन लक्षात आलं क्लिक, मी त्याचं स्क्रीनशॉट घेऊन टाकलं. अशा पुष्कळशा गोष्टी तुमच्या या लेक्चरमध्ये मलाही शिकायला भेटल्या. तर हे जे प्लसचं साईन आहे हे अर्लिएस्ट ठरतं पॅलोलिथिक पिरियडचं. समजलं का? आपल्या विदर्भातील सगळ्यात प्राचीन अशी ही साईड आहे. हा जो उखळगोठा म्हणतात याला, स्थानिक लोक जे म्हणतात याला उखळगोठा म्हणतात. फार पूर्वीपासून इथे प्रसिद्ध आहे उखळगोठा म्हणून. हे कपमार्क जे आता दाखवले हे पूर्ण जगप्रसिद्ध असे हे कपुल्स आणि कपमार्क्स आहेत, भीमबेटकामध्येही आहेत, जे निम्न पुरापाषाण काळाला बिलॉंग करतात. आता त्या पद्धतीचे आपल्या विदर्भात आहे, पण ते दुर्लक्षित राहिलं आतापर्यंत. आणि हे रॉक आर्ट टिकचे. आता हा जो एलिफंट आहे हाच कोकणामध्ये जे काही कातळशिल्पे भेटतात तिथे बघा, हा पहा एलिफंट काढलेला आहे, रॉक एनग्रेविंग केलेलं आहे इथे फ्लोअरवर त्यांनी, बघा किती रेखीव काढलेला आहे ना. तर यांनी हा जो एनग्रेविंग्स काढलेले आहेत हे त्यांनी ऐतिहासिक जे काही चित्रकला आहे त्याच्या पूर्वीचं आर्ट आहे, पूर्वीचे हे जे एनग्रेविंग्स आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर निश्चितच याच्या सुरुवातीचं जे एनग्रेविंग्स म्हणू आपण हे ठरू शकते एलिफंटचं, कारण की मग पेंटिंग्समध्ये त्याचे जे एलिफंट्स जे दाखवतात ते पूर्ण असं भरलेलं दाखवतात, त्याचं जे काही शरीर आहे पूर्ण पेंटिंग केलेलं, फक्त हे सोंड जे असतं त्याच्यावरूनच ओळखता येतं तो हत्ती आहे, बाकी काय त्याचे असे विशेष असे काही त्याच्यात असे गुणधर्म दिसत नाही. तर हा एकदम रेखीव असा हा जो हत्ती आहे इथे काढलेला आहे. हरिणही बघा आणि हम बुल बघा, हा किती छान इथे त्यांनी एनग्रेविंग केलेलं आहे. आणि हे छोटे छोटे सर्कल्स, हे बघा ते भद्रावतीचं मी सांगितलं, हे बघा हा जो सर्कल आहे हा ना एनग्रेव केलेला, आणि याच्यामध्ये हे अधिकचं चिन्ह आहे, दिसत आहे. मला वाटते स्वस्तिक चिन्ह काढायच्या पहिलेचं जे काही त्यांचं हे असेल पद्धत ती अशी असावी, आणि याच्यानंतरच याच्यावरून स्वस्तिक वगैरे त्यांनी काढण्याचा नंतर जे काही डेव्हलपमेंट झालं असा माझा कयास. पण त्याच्या सुरुवातीला त्यांनी असं प्लसचं साईन जे सर्कलमध्ये आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला असेल. त्याच्यानंतर ते डेव्हलप होताना आपल्याला दिसतं. तर हे मी थोडंसं याची तुलना करण्याचा प्रयत्न केला की असेच आपल्याला नंतरच्या याच भागात, आता तो जो भाग आहे नागपूरचा आणि त्याच्यात लागूनच चंद्रपूर आहे, म्हणजे ही कला जी आहे कशी इथून ते मायग्रेट होते आपल्याला दिसते. आता हा जो महाराष्ट्र नकाशा आणि इथे बोदल कसा लेक आहे गोंदियामध्ये, आणि तिथे आमचे मित्र डॉक्टर विराग सोनटके त्यांना हे कातळ शिल्प प्रस्तर चित्र आढळले, खूपच छान असे प्रस्तर चित्र आहेत. हा जो आहे तो बोदल कसा लेक तलाव याच्या या अशा प्रस्तरावर ते चित्र आढळलेली आहे. तर हे चित्र जे आहेत याच्या मागचा हेतू काय होता त्यांचा, किंवा काय आठवणी म्हणून काढायचं होतं, किंवा त्याचा आणखी कुणाशी काय संबंध होता, हा एक संशोधनाचा विषय आहे. आता हे बघा इथे हे दाखवलेले आहेत या प्रस्तरवर काढलेले, बघा इथे सगळे कपमार्क सारखे दिसतात किंवा काही चिन्ह काढलेले दिसतात. कपमार्क्स नाही म्हणू, एकदम सर्क्युलर असे नाही दिसत. हा आहे कपमार्क्स, कपुल्स म्हणू याला, ठीक आहे. हा एक छान इथे एनग्रेव केलेला आहे त्यांनी. नंतर हा बारासिंगा म्हणू, ते आमचे मित्र याला रेंडियर म्हणायचे. म्हटलं रेंडियर भारतात कुठे, इकडे आपल्या भागाकडे, तर हा बारासिंगा असू शकतो. त्याच्यानंतर हे मानवाचं पदचिन्ह इथे दिसतोय, इथेही दिसतोय, इथेही दिसतोय. हा ह्युमन फिगर आहे. हे आणखी एक ॲनिमलचं फिगर दिसतो इथे, हे ह्युमन फिगर इथे आणखी, ठीक आहे. तसं हा म्हणजे कॅनव्हासच म्हणू, आणि त्याच्यावर त्यांनी हे मस्तपैकी चित्र दाखवलेली आहेत बघा, एनग्रेविंग केलेली आहेत, किती छान. म्हणजे हे बघा आता त्यांना हे फुटमार्क्स बघा, डिअर बघा, हा ह्युमन बघा इथे आहे तो, हा मानव, हे फुटमार्क पुन्हा इथे,
हे डॉट्स इथे काय उद्देश असावा किंवा काही आणखी त्यांना एनग्रेव करायचं असेल त्याचं ते राहून गेलं. तर कप मार्क हा व्हेरी फाईन. देन ॲनिमल्स असे छोटे इथे दाखवलेले आहेत. हे पहा रेनडिअर म्हटलं, रेनडिअर वगैरे नाही पण तो 12 शिंगा आढळतो. या शिंगावरून त्याचे जे हे काही शिंग दिसत आहेत तर 12 शिंगा असू शकतो आपलं. देन ह्युमन फिगर अगेन. हे बघा क्लोजमध्ये बघा हा ह्युमन फिगर आणि त्याच्या आजूबाजूला हे असणारे डॉट्स बघा जे त्यांनी एनग्रेविंग केलेले आहेत. तर हा असा रनिंग म्हणजे धावण्याच्या पोझिशनमध्ये दिसतो आहे. त्याचे जे हात किंवा त्याचे जे पाय समोर आलेला आहे असं या एनग्रेविंगवरून तरी आपल्याला वाटतं. हे त्याचे किंवा इतर कोणाचे असतील ते काढण्याचं. आता कसं आपल्याकडे आताही म्हणजे काही लोकांना मोठा छंद असतो. समुद्रकाठी गेलेत की आपला एक तिथे मार्क असायला पाहिजे. म्हणजे पाणी जेव्हा त्यांना पाणी परत जातं तर त्या रेतीवर आपला पाय ठेवायचा आणि पाय काढल्यानंतर ते जे काही चित्र असेल त्याचे फोटो काढायचे छान फेसबुकवर अपलोड करायचे. कदाचित असावं त्याही काळात त्या प्रिएस्टिकल मॅनला काहीतरी आवड असावी. त्यांनी आपले हे फूट मार्क जे म्हणतो पदचिन्ह हे इथे त्यांनी एनग्रेव केलेले आहेत बघा. इथे पण ते दिसत आहे. इथे तो हरिण आहे डिअर, इथे तो मॅन आहे मानव. तर किती मस्तपैकी किती छान असं एनग्रेविंग त्यांनी त्या म्हणजे तो जो काही रॉक आहे बसाळ त्याच्यावर केलेला आहे. हे बघा हा आहे बुल. हा बुलच आहे. ठीक आहे. तर हे कसे दुर्लक्षित अशी चित्र होते. इकडे कोणाचं लक्ष नव्हतं आतापर्यंत. पण आता जसा या विषयात लक्ष घालायला लागले किंवा अभ्यास करायला लागलेत लोक तसे तसे नवीन नवीन असे या राकाट लोकांसमोर येऊ लागलेत. आणि हाही एक अभ्यासाचा एक स्वतंत्र विषयच आहे एनग्रेविंग्स हा. जो मी आता दाखवला तर तुम्हाला इथे बघा हा बघा हा बुल, हम बुल आहे की नाही. हा बघा बुल आता त्यांनी हा बघा. ठीक आहे. तर त्याच्यापेक्षा अर्लिएस्ट असं हे एनग्रेविंग ठरू शकतं. ठीक आहे. हा बघा हा तिथचाच आहे. मी त्याला खडूनी हे केलं होतं कलर म्हणजे फोटो घेण्यासाठी. इथे ओरिजिनल तो हा असा होता बुल. आणि हा इथचा बुल बघा. हा पुल्लरचा आहे आणि हा बोदल कसाचा. डिअर, हरिण हे बघा इथे हा ह्युमन फिगर आणि हे बारासिंगा म्हणून आपण त्याला. आता त्याचं रेनडिअर म्हणण्याचा काय कयास असावा हे काही कळायला मार्ग नाही इथे. इट्स ओके. आणि हे इथे मार्क जे देण्याचा प्रयत्न करणे आणि अलाइनमेंटमध्ये आहेत बघा. हे व्यवस्थित अलाइनमेंटमध्ये कुठेही असे इकडे तिकडे त्यांनी ते मार्क केलेले नाही आहेत. एक विशेषता हे बघा सगळे मार्कचा मला वाटते अर्लिएस्ट पोर्शन असेल इथे ते करण्याचा प्रयत्न केला असेल. ह्या बघा कप मार्क्स तिथे जो होता एक कप मार्क्स त्याचे हे क्लोज जे फोटोग्राफ आहेत ते त्या ज्या सीटवर आहेत ते हे त्या अजिंठाचं आहे. हां नागपूर जिल्ह्यामध्ये भिवकुंड नावाची गुफा जी आहे तिकडे या अडमपासून 3 किलोमीटर अंतरावर या जंगलामध्ये भिवकुंड नावाची ही गुफा आहे बघा. हे लेणं आहे आणि या लेण्यामध्ये विविध प्रकारचे एनग्रेविंग्स सापडलेले आहेत. या एनग्रेविंग्सचा संबंध आपण विविध खेळाशी विविध रिलिजियस ॲक्टिव्हिटीज जे आहेत त्याच्याशी आपण जोडू शकू. हे बघा केव्स तिथे हा केव्स बघा. हा केव नंबर 1, हे केव नंबर 2,
1 जसा एंट्रन्स आहे याच्या राईट साईडला हे केव नंबर 2 आहे, हे 3, हा 4, हा 5 आणि हे 6. या केव्जमध्ये तर या गुफेमध्ये किंवा या लेणीमध्ये कोणी जाऊ शकलं नाही, कारण की फार याच्यात माती भरलेली आहे आणि जे काही जंगली प्राणी आहेत ते याच्यामध्ये असण्याची शक्यता. 2-3 वेळा आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, परंतु फारच म्हणजे इथे धूळ, माती आणि इतर गोष्टींचं त्याच्यामुळे आणि दुर्गती. पण हे जे काही बाकीचे केव्ज आहे बघा, पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात असं सापडणार नाही असं वेगळंच इथं आर्किटेक्चर आहे ते. हे जे केव्ज तर त्यांनी कोरलेले आहेत, परंतु ते त्यांना जे आपण जे ठेवतो सज्जा किंवा जो काही पोर्चसारखा भाग, तो या दगडात काही खोदू शकले नाहीत आणि त्यामुळे बघा त्यांनी हा दगड जो आहे तो त्या पोर्चसारखा किंवा स्लॅब याच्यासारखं त्यांनी तिथे मांडलेलं आहे. आणि प्रत्येक गुफेमध्ये जिथे जिथे ते कदाचित पाणी आतमध्ये जाऊ नये त्याच्यासाठी हे त्यांनी ठेवलेलं आहे. इथेही दिसतो आहे, इथेही दिसतो आहे. या तिन्ही केव्जमध्ये आहे, आणखी इथे आहे केव्ज त्याच्यामध्ये. तर हा 6 ते 7 गुफांचा एक कॉम्प्लेक्सच आहे आणि या गुफांमध्ये इतर इतक्या गोष्टी आहेत इथे आर्किओलॉजिकल, की त्याचा व्यवस्थित आणि विस्तृत असा अभ्यास व्हायला पाहिजे. आता आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आम्हाला नवीन काहीतरी गोष्टी आढळतात. कित्येक वेळा गेलो तर आम्ही कॉलेजमध्ये असतानापासूनची इथे व्हिजिट देत आहोत, पण वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळं काहीतरी आम्हाला आढळत आहे. आणि इथे जे आहे, मी इथे उभा आहे आणि इथून मला हे काही एनग्रेविंग भेटले आहे, कपोल्स त्याचे फोटोग्राफ्स तिथे घेतले आहेत मी तिथे. हे बघा, ही जी गुफा आहे 2 नंबरची, या 1 नंबरची, या गुफेच्या या भागाकडे किंवा या भागाकडे या इथे आता यांनी हे चुना जे काय मारलं असेल, जे लोक स्थानिक लोक आहेत, जे काही त्यांचे वर्शिप असतील, जे काय असतील गोष्टी ॲक्टिव्हिटीज, चुना मारला आहे. अदरवाईज चुना मारायचे पहिले इथे हे काहीतरी एनग्रेविंग्स तिथे भेटलेले आहेत. हे बघा, हा दुरून पाहिलं तर एक प्राण्यासारखाच आढळतो आपल्याला, प्राणीच असावा, पण मला असं वाटतं की प्राणी नसून हा पुलकाटचा भाग आहे, बंडी म्हणू आपण त्याला. आणि त्याच्यानंतर हे जसं इथे एनग्रेविंग केलं, हा नंतर त्याच्यावर एनग्रेविंग करण्यात आला असं माझा काय असं. हा बुलकाटचाच भाग दिसतो आहे पूर्ण हा, आणि त्याच्यावर हे नंतर त्यांनी एनग्रेव केलेलं असेल किंवा त्याला असं वाटत असेल की असं केल्याने आणखी चांगलं दिसू शकेल किंवा जे काय असेल ते. अदरवाईज हा बैलबंडीचाच भाग असू शकतो असा माझा मताप्रमाणे असं वाटतं मला. आता काही केव्जमध्ये, काही केव्जच्या फ्लोअरवर असे हे एनग्रेविंग्स आहेत. आता जसं तेच सर होते त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये, हे देऊलवाडा लेणी भद्रावती, तिथे हे एनग्रेविंग्स आहे. त्या गुफा आहेत 4-5 तिथे वर टेकडीवर. याला शंखलिपी म्हटलं आहे, शंखलिपी. ही लिपी अजूनही वाचण्यात आली नाही. आता जोपर्यंत वाचण्यात येत नाही लिपी, तोपर्यंत मी तर तो आर्टचाच भाग समजू. ज्या पद्धतीने हे जे वलयं काढलेली आहेत, जे आवर्तने याच्यात दाखवलेली आहेत अशी, हा आर्टचाच भाग समजू. जेव्हा ती लिपी वाचता येईल तेव्हाची तेव्हा. आता ही जे पेंटिंग्स आहे साऊथमध्ये, एका राग पेंटिंगच्या साईडचं हे पेंटिंग आहे. हे बघा, शंखलिपीच्या पद्धतीचंच हे राग पेंटिंग आहे. हे शंखलिपीचं पेंटिंग अजूनपर्यंत कुठे पाहिलं नव्हतं मी, पहिल्यांदाच आढळलं राग पेंटिंगमध्ये. आमच्या इथे नागपूरमध्ये रामटेकमध्ये खूप शंखलिपी आढळतात, त्या रामटेकला वर जाताना. तर तिथं एक भिंत बांधून त्याला प्रोटेक्टच केलं आहे तिथे. प्रत्येक ठिकाणी, भटाळ्याला काही ठिकाणी मला आढळलं ते शंखलिपी. तर हे या भिवकुंडच्या फ्लोअरवर, एका केवच्या फ्लोअरवर हे दिसतं आहे. आता हे शंखलिपी म्हणू शकू की हे आर्टचा भाग आहे, हा एक संशोधनाचाच विषय आहे. शंखलिपी कोणत्या याच्याने म्हणू शकू याला, हा काही कळायला मार्ग नाही. आता इथे जे काही बँड दिसतात किंवा हे जे काही लिपीसारखा भाग दिसतो, हा इथेही दिसतो आहे, परंतु याच्यात फरक आहे. इथे हे जे आहे कर दिसतो आणि वरून असं सर्क्युलर होऊन असं दिसतं.
ॲक्च्युली जसं याला आपण जर मराठीतला एक म्हणू तो काढला आहे आणि त्याला खाली असं त्याला असं कर दिलेलं आहे प्रत्येकाला, असं ते एक प्रकारचं पेंटिंग आहे. हां, एनग्रेविंग आहे. याला जर मोठं करता आलं असतं, याला मोठं करता येते या एनग्रेविंग पूर्ण याच्यात. खाली सर आम्ही मोबाईलमध्ये झूम करून पाहू शकतो. हां. तर हा जो एनग्रेविंग्स आहे ते बघा, याच्यात वेगळ्या प्रकारचं हे एनग्रेविंग केलेले आढळते आपल्याला. हं? तेच एनग्रेविंग इथे ते मोठ्या याच्यात काढून सर्कलमध्ये बघा, सर्कलमध्ये. आता ही लिपी आहे की आणखी काय, तो आर्टचा भाग आहे, याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. पुन्हा हे जे काही कर दिसतात असे इथे एकामेकात गुंतलेले असे कर त्यांनी काढलेले आहेत. हं? हा कशाचा भाग असावा, किंवा हे सर्कल इथे दाखवलं आहे, इथेही सर्कल आहे. हं? आणि हे इथेही काढण्याचा प्रयत्न केला, पण इथे त्याला जमलं नाही, काढता आलं नाही. हं? तर असा हा एक शंखलिपी म्हणू सध्याच्या याच्यात आपण, जोपर्यंत त्याला आपण पूर्ण हे करत नाही आयडेंटिफाय काय ते. हं? पण याच्यात काहीतरी हे एक अक्षर असावं, लिपी असावी, आणि त्याला त्यांनी ते सभोवताली हे बाकी एनग्रेविंग केलेलं असं आढळते. हं? त्याच गुफेमध्ये बघा हे एनग्रेविंग दिसतं आहे, ब्युटिफुल एनग्रेविंग. याचे स्क्वेअर बघा, रकाने बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि इकडे 12. तो अंधारा असल्यामुळे निघाला नाही बरोबर. हं? इकडेही 12 आणि इकडेही 12, म्हणजे 12 आणि 24, म्हणजे 2x12 असं याचं सिस्टम आहे या एनग्रेविंगचं. आणि हा एक खेळच असावा. हं? आणि हा जो आहे रोमन खेळ म्हणू शकू आपण याला. याच्यात 1 2 3 4 5 5x2 5x2चा हा एक प्रमाण आढळते या खेळाचं. आणि हा खेळ सारखाच आहे, फक्त याचे रकाने जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसतो आहे. हा रोममध्ये खेळणारा हे याच्यासाठी घेतलं मी की इथे जे काही मधात हे जे काढलं आहे त्यांनी डिझाईन बघा, दिसतं आहे इथेही ते काढलेलं आहे त्यांनी. असं आढळत नाही आपल्याला. नाशिकमध्येही हे आहेत, पण हे मधातली डिझाईन नाही आहे. आता आपण आणखी ते नगारगोटामध्ये पाहिलं, त्याच्यात असं मधातली डिझाईन नाही आहे. किंवा जे काही आता गाविलगड हिल्सवर जे काही भेटले एनग्रेविंग्स असे गेम्स, कुठेच हे आढळत नाही. हे स्पेशली या गुफेमध्ये आढळत, हे एक विशेषता. आणि जेव्हा मी बघितलं, शोध घेतला याचा, तुम्हाला आहे रोमन ॲगोरा इथे हे एक आढळलं अशाच पद्धतीचे हे एनग्रेविंग, जे मधात असं हे काहीतरी डिझाईन काढण्याचा हे प्रयत्न केलेला आहे त्यांनी. हा 2nd सेंचुरी AD मध्ये याचा काळ जातो आहे. इथे तो किंवा त्याच्या पहिलेचा काळ असेल, कारण इथे हे जे पान आहे छान एनग्रेविंग केलेलं दाखवलेलं आहे. इथे त्यांनी हे जो फुलाचा भाग आहे किंवा जो काही त्यांनी हे काढण्याचा प्रयत्न केला इथून बाहेर असं या कुंडीसारख्या ट्रँगलमधून, पण ते त्याला तेवढं जमलेलं नाही, पण आहे ते रेखीवच आहे काढलेलं. तर हे जे काही काढलेलं आहे तर याचा संदर्भ असा आढळतो की हे जसं फ्लिपकार्ट असतं ना आता आपल्या पत्त्यांमध्ये, फ्लिपकार्ट हुकमी एक्का ज्याला म्हणतो आपण, तशातला हा भाग आहे. सॅक्रेड अशी ही लाईन आहे, सॅक्रेड लाईन म्हणू आपण याला, की याजवळ गोट्या आला तर मारू शकणार नाही. म्हणजे स्वतःच्या बचावाकरता या सॅक्रेड लाईनच्या जवळ पोहोचणं जरुरी असतं. हा खेळाचा भाग आहे. इथेही तेच आहे. ठीक आहे. तर अशी ही एनग्रेविंग असलेली ही लाईन हे फक्त या भिवकुंडच्या गुफेमध्येच आढळते. आतापर्यंत मी जे काही देशात किंवा जे काही रॉक पेंटिंगचे जे काही
जर्नल्स किंवा हे बघितले त्याच्यात कुठेही मला असं इवन मी आता नाशिकचं दाखवतो तुम्हाला असंच एनग्रेविंग आहे पण तिथेही मधात असं जे आपण फ्लिपकार्ट म्हणू हुकमी एक्का म्हणू किंवा सॅक्रेड लाईन म्हणू ते नाही आहे कुठेच. तर हे ग्रीको रोमनमध्ये असे ते खेळ जे आहेत 2x5, 2x12, 2x6, 2x8 असे वेगवेगळ्या याच्याने ते खेळतात. कमी वेळेत खेळायचं असेल तर असे किंवा आणखी जास्त वेळ खेळत राहायचं असेल तर याच्यापेक्षा हे मोठे जे स्क्वेअर आहेत असे ते एनग्रेव्ह करतात. मोठं युनिक असं हे आहे. हे बघा पुन्हा त्याच सर गुफेमध्ये प्लीज आपल्याला डिस्टर्ब करतोय. हां हॅलो हां त्याच गुफेमध्ये हा सुद्धा तिथेच सर आपण 2 डिव्हाइसवर जॉईन आहात का? काय सर बोला ना. सर आपण 2 डिव्हाइसवर जॉईन झालेले आहात का? ऑनलाईन हॅलो बोला ना सर आपण 2 डिव्हाइस वरून जॉईन आहात का? नाही 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 2 तुम डिव्हाइसमधून नाही आहे लॅपटॉपवरूनच आहे. आवाजाची थोडी पुनरुक्ती होते आम्ही बोलत असताना. अच्छा इको होत आहे आवाज का? फारच कमी येतोय सर. इको होत इको होत आहे. आहे का? हो आणि कमी पण आहे खूप. अच्छा अच्छा हां आता येतोय का आवाज बरोबर? हॅलो आता येतोय का सर सर आवाज बरोबर? येतोय. हेडफोन असेल तर आणखी व्यवस्थित येईल. हां तर या गुफेमध्ये सुद्धा त्याच एनग्रेविंगच्या बाजूला हे एक आणखी एनग्रेविंग आढळते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पुन्हा हे 12x2 या फॉर्ममध्ये आहे. आणि इथे सुद्धा ते सॅक्रेड लाईन जी आहे ते त्यांनी काढलेली आहे बघा इथे. इथे आता ते एनग्रेविंग पुसटचं झालं आहे. इथून ती इकडे जाताना दिसते आणि इथे हा कप मार्क आहे. तर हे एक जे काही विशेषतः या गुफेमध्ये जे आढळते ते हेच आहे. मगाशी बोलून गेलो तुम्हाला की या गुफेमध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असे काहीतरी एनग्रेव्हिंग्स आणि काही गोष्टी आढळतात जे इतर ठिकाणी आढळत नाही. तर असं हा एक खेळाचाच भाग असावा. त्यात पुन्हा गुफेमध्ये हा हॉर्स जो आहे तो एनग्रेव्ह केलेला आहे. हे एक आणखी विशेषतः हार्स आणि रनिंग पोझिशनमध्ये आहे आणि पाय उचललेला आहे वर. शेपटी याची वर जात आहे आणि हे जे आहेत त्याची जी पाय म्हणजे धावण्याच्याच तयारीत आहे तो. जसं लग्नामधला एखादा घोडा कसा तो पाय उचलून एक प्रकारे उचलण्याचा आणि समोर जाण्याचाच प्रयत्न करतो किंवा हे तशा पद्धतीचं त्याचं हे पोश्चर आहे. आणि ते हे त्या केव्जमध्ये अंधार असलेला भाग असल्यामुळे हे इथचा भाग तो बरोबर फोटोमध्ये येऊ शकला नाही. पुन्हा घोड्याचं जे काही एनग्रेविंग आहे तेही फारशा अशा गुफेमध्ये आढळत नाही. एक सास्ती नावाची केव आहे, लेणी आहे राजुराकडे तिकडे चंद्रपूर जिल्ह्यात. तिथे घोड्याचंच अंकन आहे पण ते स्कल्पचरमध्ये आहे, त्या वॉलमध्ये केलेलं आहे. असं एनग्रेविंग केलेलं नाही तिथे. सेम सारखंच आहे तिथे. त्या पूर्ण वर्षभर पाण्यातच असतात. फक्त उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये त्या पाणी उथळ झाल्यामुळे ते केव दिसते आणि त्या लेणीमध्ये जाऊन तुम्ही हे बघू शकता अशा पद्धतीचे ते घोड्याचं अंकन. तर हे एक विशेषता आहे. हे जे काही खेळ आहेत त्याच्याशी हे संबंधातच आहे. हे घोडा हा वेगळा नाही आहे, त्या पूर्ण खेळांशी संबंधित आहे. हा एक पूर्ण एकमेकाशी रिलेशन आहे त्याचं. हे बघा ते मगाशी जे दाखवलं तुम्हाला बुल कार्ड हा असा असावा. हे भीमबेटकामधलं बुल कार्डचं हे एक फोटो आहे. हे बघा द ओरिजिन ऑफ बोर्ड गेम ऑन एन्शियंट गेम बोर्ड. बघा हे जे कप मार्क्स दिसतात हा एक खेळाचाच भाग होता. खेळाचाच भाग आहे जे विविध देशामध्ये खेळला जातो. तर सगळ्यात आधीचा जो आहे तो कप मार्क्स इथे दाखवला आहे. पुन्हा हे बघा ओरिजिन ऑफ बोर्ड गेम अँड एन्शियंट गेम बोर्ड
इथे ते बघा असे स्क्वेअर दाखवलेले आहेत, इथे एनग्रेव्ह केलेले. कदाचित हे कप मार्क्स किंवा हा जो खेळाचा जो भाग आहे तो एनग्रेव्ह करायच्या पहिले त्याच्यात हा गेम खेळला जात असेल, हा खेळ खेळला जात असेल, त्याच्यानंतर हे कप मार्क्स त्याच्यात त्यांनी एनग्रेव्ह केले असतील. हा बघा अर्लिएस्ट पुन्हा एक गेम 7000 वर्ष पहिलेचा हा गेम असा म्हटलेला आहे यांनी. आणि जे काही इथे कप मार्क्स दिसत आहेत एका प्रमाणबद्ध पद्धतीने ते कोरलेले आहेत. 3 and 3 6 इथे 2/6 या फॉर्ममध्ये इथे 2/6 फॉर्ममध्ये. तर मग हे कसं इथे या ठिकाणी त्याच फॉर्ममध्ये कोरलेलं आहे, या ठिकाणी 7000 वर्षापूर्वी जे हे काही स्लॅब भेटले आहेत त्याच्यातही तसंच कोरलेलं आहे. म्हणजे याचा कुणाशी असा संबंध असायला पाहिजे. म्हणजे हा एक खेळाचा भाग असेल तर तो प्रत्येक ठिकाणी खेळला जात असेल किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला असेल, तो मायग्रेट झाला असेल, तेव्हाच आपल्याला हे त्याचे जे व्हेरिएशन्स किंवा त्याचे जे सारखेपणा आपल्याला इथे आढळतो आहे 2/6 2/6. अदरवाईज असं प्रत्येक ठिकाणी असं आढळणार नाही. आणि हाच संबंध आपल्याला या भिवकुंडच्या गुफेमध्ये आढळतो. बघा हा हे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 हे बघा 2/6 फार्ममध्ये हा कप मार्क्स जे आहे ते कोरलेले आहेत. आणि इथे एक कप मार्क आहे आणि त्याच्या खाली आहे. म्हणजे हे जे काही खेळ खेळायचे आणि त्याचे जे काही खेळ म्हणजे त्याच्यातले जे काही सोंगाटे असतील ते छोटे छोटे लहान खडे असू शकतात, फळांच्या बिया असू शकतात किंवा स्पिशियस स्टोनही असू शकतात. ते खेळल्यानंतर ते जमा करण्यासाठी हे वर आणि खाली असे हे 2 कप मार्क्स दिसतात इथे. हे स्थानिक लोक आहे. एक वेळ मी तिथे गेले असताना स्थानिक लोक बघा हा खेळताना दिसले त्याला तिथे हा गेम. प्रत्येक या कप मार्क्समध्ये 4-4 त्यांनी गोट्या घेतलेल्या आहे. हे वेगळंच एक मॅथमॅटिक्सच आहे. हे इथून उचलल्यानंतर प्रत्येक ठिकाणी एक 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 ठेवत जावं लागतं. मग इथून उचला एक एक तिथे ठेवा. हा खेळच आहे एक प्रकारचा. तर हे जे दिसतात इथे खेळाचं हे जे काही अंकन देश विदेशात जे काही इथे म्हटलं 7000 वर्षापूर्वी, हे 3-3.5 वर्षापूर्वी, तर याचाही काळ आपण त्याच्याशी जोडू शकतो. आणि याला भरपूर काही असे पुरावे आहेत त्या केव्जमध्ये. व्यवस्थित त्याचं एक्सप्लोरेशन झालं तर इतरही गोष्टी आपल्याला त्याच्याशी संबंधित ते भेटू शकतात. ते मी तुम्हाला एक ते 2/12चं दाखवलेलं आहे. त्याचा संबंध त्याच्यामध्ये जे काही सॅक्रेड लाईन आहे ते कुठे आढळत नाही. पुन्हा हे बघा हेही अजून मला जे काय आढळलं ते लॅटर पिरियडचं दिसलेलं आहे एखाद्या टेम्पलमध्ये म्हणा किंवा कुठे. पण एवढ्या आधीचं जे केव्ज आहे त्याच्या पूर्वीचं असं कुठे आढळलेलं नाही. हे बघा त्याच्यातले व्हिडिओ. हा मनकला खेळ जो आहे फोनिशियन आणि इजिप्तच्या पिरॅमिड्समध्ये आपल्याला आढळतो. हा खेळ साऊथ आफ्रिकामधून इव्हॉल्व झाला आणि पूर्ण जगामध्ये पसरला. इथे भिवकुंडच्या गुफामध्ये हा जो खेळ आहे तो त्या व्यापाऱ्यांमार्फत फोनिशियन म्हणा ग्रीक रोमन व्यापाऱ्यांमार्फत इथे पोचला. आणि रिकाम्या इथे त्यांचं एक रहिवास असल्यामुळे रहिवास इथे त्यांनी हॅबिटेशन केल्यानंतर फावल्या वेळेस खेळण्यासाठी जो काही खेळ त्यांनी इथे एनग्रेव्ह केलेला आहे तो मनकला नावाचा खेळ जो आहे तो हा खेळ आता इथचे लोकलाइज लोक खेळून दाखवत आहेत तुम्हाला. प्रत्येक याच्यात 4-4 असे गोट्या ठेवलेल्या आहेत. दोन्ही रांगेमध्ये एकूण 6 असे कानकेव असे एनग्रेव्हिंग केलेले आहे. आणि अप्पर अँड डाऊन साईडला पुन्हा एक कानकेव आहे. ते खेळल्यानंतर त्याच्यात जे जिंकलेले ज्या गोट्या आहेत त्या वरच्या आणि खालच्या या कानकेव या कप मार्क्समध्ये ते जमा करण्यात येतात. आणि जे जास्त गोट्या तो जमा करू शकेल तोच याच्यात जिंकेल असा हा खेळ आहे. आणि हा खेळताना आपल्याला दाखवत आहे. नाव काय तुमचं? खोब्रागडे सर आपल्याला हा खेळ कसा खेळतात ते आपल्याला सांगत आहे. निश्चितच हा खेळ या अस्सक जनपदमध्ये अस्सकला नावाने प्रसिद्ध असावा
कारण स्थानिक जे लोक असतात ते स्थानिक खेळाच्या नावानेच त्याला ओळखलं जातं. जगात जरी मनकला या नावाने तो खेळत असला तरी स्थानिक लोक अस्सकला या नावाने हा खेळ खेळत असतील. हं? तर या खेळाचा आपण जे प्राचीन अवशेष म्हणून 30 नोव्हेंबरच्या ह्याच्यात आपल्याला याचे उल्लेख. तर बघा हा खेळ जो आहे स्थानिक लोकांनी खेळून दाखवलेला आहे. मी जेव्हा गेलो होतो एक ट्रिप घेऊन तेव्हा या हे लोक मला खेळताना आढळले. असा हा असे ते एनग्रेविंग आहे. इथे जो 2x6 या फार्ममध्ये कोरलेला आहे. इथे हे ते जे खेळतात ज्या गोट्या त्या जमा करण्यासाठी इथे एनग्रेव्ह केलं आहे. कारण की कपमार्क जे आहे ते डिफरंट आहे. जसे आता इथे मी दाखवले तुम्हाला कपमार्क्स हे सगळे हे दे आर डिफरंट. हे बघा कपमार्क्स या गुफेमधले आहेत, केव्हमधले आहेत, रॉक शेल्टर्समधले. हे बघा हे कपमार्क्स इरेग्युलर फॉर्मॅटमध्ये है ना. असं काही फॉर्मॅट नाही आढळत किंवा हे कपमार्क्स काही फॉर्मॅट आढळत नाही. इथे जो आहे तो एक वेगळाच फॉर्म आढळतो आहे आपल्याला. थांबा एक मिनिट. हा वेगळाच फॉर्म इथे आढळतो आहे 2x6. फोटोग्राफ्स माझ्याकडे होतेच. मागे मी जेव्हा गेलो तेव्हा मला त्याच्यातलं काही वेगळेपणा जाणवलं. तेव्हा मी ते खडूने मार करून त्याचे ते फोटोग्राफ घेतले आणि त्याचा शोध घेत राहिलो. तेव्हा मला विविध देशामध्येही हा खेळ आढळला आणि माझे गाईडही म्हणता येईल त्यांना. ड्र्यू युनिव्हर्सिटी जे USA मध्ये ॲलेक्स ड्यू वुथ म्हणून प्रोफेसर आहेत त्यांना मी दाखवलं हे. तेव्हा त्यांनी मानलं की येस दिस इज अ मनकला गेम. पण याच्याशी पॅरलल तुम्हाला आणखी दुसऱ्या ठिकाणी शोधावं लागेल याचे एव्हिडन्स. त्यांच्या म्हणजे जे रिसर्च पेपर होते त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत की इंडियामध्ये याचं ओरिजिन झालेलं आहे. पण इंडियामध्ये कुठे दिसलंच नाही आतापर्यंत. मनकला हे नावही कधी ऐकलं नव्हतं मी. पण जेव्हा मी त्याच्या सर्चमध्ये लागलो कारण की त्यांचे स्वतःचे याच्यावर 20-25 पेपर्स आहेत मनकला गेम्सवर. ते सगळे पाहिलेत मी. तेव्हा कळलं की भारतामध्ये मनकला गेम आहे परंतु त्याचं एव्हिडन्स अजून संदर्भ अजून मिळालेले नाहीत. हा त्याच्यापैकी पहिला संदर्भ ठरतो. म्हणून मग मी हा मनकला गेमच आहे सगळे मी जे त्याचे जे पडताळून पाहिल्यानंतर नक्की झाला आणि मी ते पेपर न्यूज दिली आणि त्याच्यात त्यांनी माझा 1 घंटा इंटरव्ह्यू घेतला. सगळे डिटेल्स विचारल्यानंतर त्यांनी ती आपल्या पेपरमध्ये छापली 30 सप्टेंबर. तर हा तो अर्लिएस्ट डिस्कवरी ठरते. भारतामध्ये अजूनही मला आढळलं नाही कुठे हा गेम एनग्रेविंग केलेला आहे किंवा त्याला अशी प्रसिद्धी किंवा असं म्हटलं आहे मनकला गेम म्हणून. आमचे आर्किओलॉजिस्ट किंवा इतरही लोक बस कपमार्क्स आहे कपमार्क्स उसके आगे नाही. अरे त्याच्या पलीकडेही विचार करा ते आणखी काय असू शकते. प्रत्येक याला तुम्ही त्या एकाच आरशातून बघाल तर कसं होईल. हे जेव्हा मी मनकला हा गेम आहे असं मी जेव्हा जाहीर केलं तेव्हा इतके सारे लोकांचे फोन कैसे हो सकता, ये तो कपमार्क्स है, ये तो मेगालिथिक स्टोन सर्कल पे भी मिलता है. अरे मी ज्या भागात राहतो त्याच्या अवतीभोवती 5 किलोमीटरमध्ये मेगालिथिक, मी ज्या कॉलेजमध्ये आहे त्याच्या एंट्रन्समध्येच मेगालिथिक बरियल्स आहे. हे रात दिवस मी मेगालिथिक बरियल्सच पाहत आलेलो आहे आमच्या खोब्रागडे सरांसोबत. त्याच्यामुळे त्याचे जे काही कानगे जे कपल्स असतात किंवा कपमार्क असतात ते याच्यातला फरक मला कळत नसावा का. तर हा जो आहे हा वेगळाच असा फार्म दिसतो आहे 2x6चा आणि ते त्या खेळाचाच भाग असावा. ते त्या जे ॲलेक्स डी वूथ आहे त्यांनी मानलं आणि त्यांनी ॲप्रिशिएटही केलं. त्याचं विशेष असं एक मेसेज निरोपही दिला त्यांनी मला तसं. त्याच्यानंतर त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी पूर्ण भारतातही शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर हा एक साऊथमध्ये एक श्रीरंगपूर म्हणून एक सिटी आहे. तिथे एका टेम्पलमध्ये शिव टेम्पलमध्ये हा जो आहे हा गेम आढळतो आहे बघा. आणि तोच जो मी वर दाखवलेला आणि हा जो गेम आहे याचं हे रूपांतर त्यांनी केलेलं आहे बघा. हे जे मेटलमध्ये ब्रांच दाखवलेले आहे पहा 1 2 3 4 5 6 7 8 इथे त्यांनी 8 कानके हे काढलेले आहेत आणि ह्या जे काही गोट्या असतील किंवा जे काही सीड्स
असतील ते खेळण्यासाठी वापरलेले आहेत आणि ठेवण्यासाठी बघा हा इथे एक आहे आणि इकडे एक आहे. आता हा हे असल्यामुळे दिसू शकत नाही. तर फावल्या वेळात इथे तो खेळ खेळत असावा. तेच 1 2 3 4 5 6 7/2चा हा फॉर्मचा तोच मनकाला गेम आढळतो इथे. पुन्हा त्याचा शोध घेता घेता मला जे काही आणखी चित्र किंवा आणखी जे काही मी फोटोज काढले ते चाहत असताना हे कप मार्क्स आहेत. हे हा ते भिवकुंडच्या केव्जमध्ये काही टॉपवर जे आहेत ते कप मार्क्स आहेत. आणि हे त्या टेम्पलमधले आहेत जे आता आपण टेम्पल बघू त्याच्यामध्ये कप मार्क्स आहेत. याच्यातला सारखेपणा दिसतो आहे. हे नाशिकची 10 नंबरची एक लेणी आहे. या लेणीच्या आतमध्ये फ्लोअरवर काही एनग्रेव्हिंग्स आहेत बघा. हे जे फ्लोअर आहे इथे काहीतरी एनग्रेव्हिंग्स आहेत. हे बघा हा जो डॉग आहे हे जे ट्रिकल्स म्हणू आपण एकाच याच्यात 3 असे मासे काढलेले त्यांनी. खूपच छान असं एनग्रेव्हिंग आहे. याच्यावरही माझा एक रिसर्च पेपर आहे. सुरुवातीला मी हेच बघितलं कारण घाणेकर सरांचा एक मी लेख वाचला होता की नाशिकमध्ये असे काही चौकोन आढळतात, स्क्वेअर आढळतात आणि तिथे नंबर लिहिलेले आहेत. त्यांचं क्रॉस ॲडिशन केलं तर सारखंच येतो त्याचं. ते शोधण्यासाठी ते पाहण्यासाठी एक आणखी गेलो असताना तिथं आढळलं नाही की मला हे एनग्रेव्हिंग सापडले तिथे. हे बघा हा जो की 12/2चा जो फॉर्म म्हणतो ना इथे बघा. इथे तो मधातला कोणता जो सॅक्रेड लाईन म्हणतो ते नाही आहे इथे. हे नाशिकचंच आहे त्याच केव नंबर 10 मधले. इथे जे सॅक्रेड लाईन जे म्हणतो आपण जे पवित्र लाईन जे काही फ्लिप कार्ड म्हणू आपण हुकमी एक्का ज्याच्याने तो खेळाडू जिंकू शकत होता किंवा वाचू शकत होता तो याच्यात नाही दिसत. हां आणखी हे काही एनग्रेव्हिंग्स तिथे आढळतात. हा एक खेळाचाच भाग आहे त्याच्यात. हे जे काही प्रस्तर शिल्प आहेत हे नंतरच्या काळात त्यांचा खेळाचा भागच बनलेला आहे. हे बघा अजिंठ्याच्या या लेणीमध्ये लेणी क्रमांक 2 त्याच्यामध्ये बघा जातक कथामध्ये जे आढळते जातक कथामध्ये जे काही वर्णन केलं आहे बोधिसत्वासोबत तो जो मुलगा आहे तो खेळ खेळतो आहे. याच्यामध्ये बघा पुन्हा ते जे स्क्वेअर पहा 1 2 3 4 5 6 इकडे 7 8 9 10 11 आणि इथे एक दिसत नाही तो आला नाही पेंटिंग फोटोग्राफमध्ये. असे 12/2चा हा फॉर्म आहे पुन्हा बघा. म्हणजे ही 5व्या-6व्या शतकात कोरलेली ही गुफा आहे. गुफा नंबर लेणी नंबर 2 आणि त्याच्यामध्ये हे पेंटिंग आहे. आणि या पेंटिंगमध्ये बघा हे जे आहे खेळ हा तो पेंट केलेला हे एक एव्हिडन्स त्या दिवशी आपल्याला आढळलं. हेच इथे हे दिसते आहे आपल्याला तोच भाग आहे किंवा वर मी जे सांगितलेलं आहे भिवकुंड केव्जमध्ये तोच भाग इथे दिसतो. फक्त इथे ते जे आपण सॅक्रेड लाईन म्हणतो ती इथे नाही दिसत आहे. इथेही नाही दिसत आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये किंवा कल्चरमध्ये आर्टिफॅक्ट्स जे आपण हे ते केलेले आहेत इव्हॉल्व त्याच्यात हे आढळत नाही आहे. हां म्हणजे हे कुठून तरी आलेलं आहे इथे मायग्रेट होऊन किंवा ते लोक आलेले आहेत तिथे त्यांनी आपल्यासोबत ते आणलेलं आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं माझं म्हणणं आहे. कारण की असं हे इतिहास काळामध्ये किंवा आता हे जे अजिंठाची पेंटिंग पाहतो आहे एक प्रमाणरूप म्हणून एक स्टँडर्ड म्हणून इथे ते काय आढळत नाही. रामटेकमध्ये हे बाहुली आहे. इथेही फ्लोअरमध्ये काही एनग्रेव्हिंग्स आढळतात. या फ्लोअरवर इथे हे पुसट झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचे फोटोग्राफ जे आहेत ते बरोबर आलेत नाही. हा जो एनग्रेव्हिंग्स दिसतो आहे किंवा हे जे खेळ दिसत आहेत हे या पद्धतीचे ते एनग्रेव्हिंग्स आहेत तिथे. काऊ अँड लेपर्ड म्हणून याला पूर्ण देश विदेशात हा गेम खेळला जातो. बोर्ड फॉर काऊ अँड लेपर्ड्स हे गेम्स तिथे ते एनग्रेव्ह केलेले आहे असं दिसतं. फोटो जे आहे ते काही
क्लिअर आलेलं नाही बघा. पुन्हा हे नाशिकच्याही गुफेमध्ये आहे, हे बघा इथे. ठीक आहे, तर हाही एक खेळाचाच भाग आहे. हे नेरीचं एक टेम्पल आहे, शिव टेम्पल. तर या टेम्पलच्या फ्लोअरवर मला काही पुन्हा एनग्रेव्हिंग्स आढळले. 18 जे स्तंभ आहे त्याच्यावर आधारलेलं हे टेम्पल आहे, हा मंडप आहे. आणि इथे या फ्लोअरवर मला ते एनग्रेव्हिंग्स आढळलेत बघा. हे नेरी टेम्पल्समध्ये हे दाखवलेले आहेत बघा इथे क्रॉसमध्ये. ठीक आहे, क्रॉस फॅशनमध्ये शालो कपोल्स असं म्हणूया. तेच हे गाविलगड हिल्स जे आहे सातपुडा रेंजमध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डरवर जे काही एस आयला रॉक शेल्टर्स आढळले, जे काही 200-250, त्या एका रॉक शेल्टर्समध्ये अशा पद्धतीचं ते क्रॉस फॅशनमध्ये कप मार्क्स आढळले. तेच मला इथे या टेम्पलच्या फ्लोअरवर आढळले बघा, सेम तसेच. फक्त हे इथे बेसात फ्लोअरात तुटल्या कारणाने इथले नष्ट झालेले आहेत. इथे इथपर्यंत आहे, इथे तो नष्ट झालेला आहे, इथे दिसत आहे. आणि ह्या रॉक शेल्टर्समध्ये हे दिसत आहे इथे. त्याच्यानंतर हे बघा पुन्हा सर्कल्स. इथे ते जे कानकेव जे काही कप मार्क्स आहेत, कपुल्स आहेत, ते असे डीपमध्ये कोरलेले आढळतात, इथे एनग्रेव्ह केलेले आढळतात. अगेन गाविलगड हिल्स. आणि इथे जे आहेत ते थोडेसे उथळ आढळतात. आता ते फ्लोअर असल्यामुळे चालत असतील जे काही भाविक असतील, त्याच्यामुळे हे उथळ झालेले आहे. पण सेम त्यांचं जे फीचर आहे तेही सेम दिसत आहे. तर हे तुलना याच्यासाठी सांगतो आहे की हे जे काही आढळत आहे ते म्हणजे आपल्याला त्या टेम्पलमध्येही आढळते आहे लॅटर पिरियडमध्ये, आणि ते रॉक शेल्टरमध्येही दिसते आहे तसंच. म्हणजे हे कुठेतरी सुरुवात झाली आणि कुठेतरी ते डेव्हलप झाली असं म्हणता येईल आपल्याला. नंतर ही कुंदगडा केव्ज आहे, कुंदगडाच्या लेणी, मोहाडी कुंदगडा असं म्हणू, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. एकूण 5 लेण्या आहेत आणि सँडस्टोन रेताळ या दगडामध्ये ह्या खोदलेल्या आहेत. इथे आमच्या बोरकर सरांना एक अभिलेखही सापडला होता, शिवसामी पुतस प्रमयी ग्राम. ते जवळच ते गाव भेटलेलं आहे. शिवस्वामी म्हणजे कोणी ट्रेडर्स असेल त्यांनी ह्या ज्या लेण्या त्या खोदलेल्या असतील. आता इथे ह्या लेण्या खोदल्या, ह्या लेण्याचाच भाग आहे. तर हा जेव्हा लेण्या नसतील, हा पूर्ण रेताळाचा दगड असेल, तर त्याच्यामध्ये हा काय ठरतो मग, रॉक शेल्टर ठरेल ना. हा केवचा भाग नाही आहे. जे रॉककट केव्ज आहे, रॉककट लेणी आहे, ही त्याचा भाग नाही आहे, हा बाहेरचा भाग आहे. याला आपण रॉक शेल्टर म्हणू शकू. आणि या रॉक शेल्टरच्या या फ्लोअरवर एनग्रेव्हिंग्स आढळलेत आपल्याला. म्हणजे या गुफाच्याही पूर्वेचे हे एनग्रेव्हिंग ठरू शकतात. कारण की गुफामध्ये असते तर आपण त्या गुफाशी तुलना केली असते की जेव्हा गुफा असतील त्याच आजूबाजूच्या काळातलेच ते एनग्रेव्हिंग असायला पाहिजे. पण या गुफा नसतील, हा पूर्ण दगड असेल ना, हा रॉक शेल्टर असेल, तर त्याच्या फ्लोअरवर हे कोरलेले हे एनग्रेव्हिंग्स भेटतात. हे बघा इथे या दगडावर इथे एनग्रेव्हिंग्स. हा जो आहे डिझाईनचा भाग आहे. 2 ॲक्सिस आहेत, जसं आपण आलेखामध्ये बघतो, एक्स अक्ष आणि वाय अक्ष तशा पद्धतीचा. आणि प्रत्येक क्वाड्रंटमध्ये त्यांनी हे स्क्वेअर जे आहे ते एनग्रेव्ह केलेले आहे. हे चौरस जे आहे ते इथे उत्कीर्ण केलेले आहे. इथे हा मोठा दिसतो आहे आणि त्याचे हे एक्सटेन्शनही दिसतात आहे बघा. इथे तो छोटा दिसतो आहे आणि त्याचे हे एक्सटेन्शनही छोटे दिसतात. इथे तो एक चौरस आहे, पण आता इथे तो डिसअपेअर झालेला आहे, त्याच्या लाईन्स आहेत ते दिसत नाही, पण इथे त्याचे एक्सटेन्शन दिसते आहे थोडे थोडे. इथे दिसते आहे, इथेही दिसते आहे एक्सटेन्शन. पुन्हा इथेही एक चौरस होता, परंतु तो नाहीसा झाला या
इरोजनने म्हणा किंवा इथे बसतूट असतील जेही लोक किंवा त्याच्यामुळे इथे खरबळीत जागा झालेली नाही तर इथेही त्याचा अंकन दिसतो. आता हे जे डिझाईन आहे ते आजकालच्या जे काही आदिवासी जे लोक आहेत त्यांच्याही घरांवर आढळतात आपल्याला कधी असो. तर हे जे एनग्रेविंग्स आहेत त्याचा जर आपण मॅथमॅटिकली विचार केला तर याचं जे मेजरमेंट घेतलं होतं याचं जवळपास अप्रॉक्सिमेटली 10, याचं 8 होतं, 8 सेंटीमीटर, आणि याचं 7 सेंटीमीटर वगैरे होतं, कारण की याच्यापेक्षा हा थोडासा लहान होता. त्याला ऑर्डरली सिक्वेन्स अँड सिरीजने आपण जोडलं तर या ज्या वर्गाची किंवा या ज्या चौरसाची जी बाजू आहे ती आपण काढू शकतो. ठीक आहे. तर वेगवेगळ्या याच्यात मॅथमॅटिक्स असेल, तो आर्कोमेट्रीचा भाग आहे. तर एकदम छान असे हे एनग्रेविंग्स इथे फ्लोअरवर कोरलेले आहेत. त्याच्यानंतर याच्याच त्या केवच्याच एकदम टॉपवर आपल्याला हे दिसते, हे कोणीतरी आपण त्याच्यावर हे काढलेलं असेल, विटाच्या तुकड्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला. ही एक डिझाईन आहे आणि मॉडर्न हे डिझाईन जे लोक आहेत त्यांनी आपली कोरलेली असेल, मॉडर्न लोकांनी आपलं हे एक डिझाईनचा भाग आहे, तो त्या केवच्या वर त्यांनी हे एनग्रेव केलेलं आहे. तर इथे आपलं हे जे काही विदर्भाचं जी काही गुहाचित्रे आहेत आणि प्रस्तर शिल्प आहेत, इथे आपण थांबूया, संपवूया. थँक्यू, धन्यवाद. सर, हां सर, खूप खूप आभार आपले. इथे मी संपवतोय. हां सर. हां, सर, ॲक्च्युली कार्यक्रमाच्या शेवटी आपण काही प्रश्नोत्तरे घेत असतो, अच्छा, ठीक आहे. परंतु प्रश्न एकही आलेला नाही आहे, असं नाही, फक्त एक प्रश्न आलाय, तोही माझाच आहे. हां, बोला ना. हां सर, तर प्रश्न असा आहे, हां, कातळ शिल्पामध्ये जो आपण घोडा दाखवलेला होता हो, तो कोणत्या कालखंडातला असावा? तो हिस्टॉरिकलच आहे. साधारणतः साधारणतः 5व्या-6व्या शतकात, म्हणजे इसवी सन पूर्व 5व्या-6व्या शतकातला असा. अच्छा. 5व्या-6व्या नाही, 2ऱ्या-3ऱ्या शतकातला असा. अच्छा. आणि मी पाहतोय हां, एकही प्रश्न अजून आलेला नाही आहे. अच्छा, वाट पाहू 2 मिनिटं. नाही सर, अप्रतिम व्याख्यान झालंय. मला नाही वाटत की आता प्रश्न येईल म्हणून. हां, हां. आता कसा हा पुरातत्वीय भाग आहे आणि हा कळायला लोकांना थोडासा उशीरच लागतो. एक मिनिट, मी प्रश्न पाहतोय. अजून एक प्रश्न आहे, ही शंखलिपी कोणत्या काळातली आहे? ती हिस्टॉरिकल पिरियड मधलीच आहे, ती ऐतिहासिक काळातलीच आहे. अच्छा. आता ती काही वाचताच आली नाही, तर आपण त्याला एक डिझाईनच समजू सध्या तरी. हो हो आहे की हो. नाही? हां, हो ना. म्हणून त्याला मी कातळ शिल्पाच्या ह्याच्यातच घेतलेलं आहे. पण त्या भिवकुंडमध्ये जे आहे ते शंखलिपी नाही, लोक त्याला शंखलिपी म्हणतात. हां आमचे सर. एक आर्किओलॉजिस्ट होते, ते त्याला हार्ट किंवा गर्भगृहामध्ये एक मुलगा आहे, छोटंसं बाळ आहे, असं ते त्यांचा पाहण्याचा व्ह्यू होता. पण हम्म. माझा पाहण्याचा आणखी वेगळा व्ह्यू आहे, त्याच्यावर त्या भिवकुंडच्या गुफेवरच माझं रिसर्च कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे, कारण याच्यात सगळे युनिक असे फीचर भेटलेले आहेत जे की भारतात भेटत नाही. अच्छा. तर ते मी एक रोमनमध्ये भेटलेलं तुम्हाला फ्लिपकार्ट सारखं जे काही सॅक्रेड लाईन आहे ते दाखवली होती पानाची, तीच तिथे दिसते आहे. बाकी ठिकाणी नाशिकमध्ये पहा नाही दिसली. अजिंठामध्ये पेंटिंगमध्ये आपल्याला ते दिसत आहे 2x12चं ते फॉर्म, त्याच्यातही नाही दिसत आहे आपल्याला ते सॅक्रेड लाईन, पण इथे दिसते आहे. तर ते निश्चितच त्याचा संबंध ट्रेडर्स जे लोक आहेत, व्यापारी, हां, ते स्वतःसोबत घेऊन आलेले असतील असं माझं कयास आहे. तर त्याच्यावर आणखी थोडंसं खोल संशोधन होण्याची गरज आहे. मच्छिंद्र भुई सरांचा एक प्रश्न आहे, हां, भीमबेटका गुहामध्ये जास्त करून कोणती चित्र आहेत सर? हां, भीमबेटका गुहामध्ये हां, कोणती चित्र आहेत? हां. भीमबेटका गुहामध्ये हीच चित्र आहेत, रॉक पेंटिंग. त्याच्यामध्ये त्या पेंटिंग्समध्ये
जे प्राणी आहेत त्याला कसं ट्रॅप करायचं, त्याला कसं हंटिंग करायचं, ते असे पेंटिंग्स आहेत. पुन्हा काही रिच्युअल ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या, काही धार्मिक विधीच्या ॲक्टिव्हिटीज आहे, काही किचन जे आहे कसं ते स्वयंपाक करत असेल किंवा काय त्याचं पेंटिंग्स आहे, काही ॲनिमल्सला कसं ते हंटिंग करून आणत आहेत त्याचं आहे, काही ठिकाणी तर फिशिंग करतानीचं आहे, म्हणजे लेडीज फिशिंग करत आहे असं दाखवलेलं आहे. काही पेंटिंग्समध्ये तर डान्सिंगचा पूर्ण समूह डान्स करत आहे असं दाखवलं. म्हणजे वेगवेगळ्या इतक्या छान छान अशा तिथे पेंटिंग्स आहेत की तिथे बघा त्या पेंटिंगचा काळ कसा ठरतो बघा. म्हणजे जेव्हा शोध लागला तेव्हा तर काळ नव्हता माहीत, पण त्याच्यापासून 40 किलोमीटर दक्षिणेकडे हतनोरा म्हणून गाव आहे नर्मदा नदीच्या काठी, आणि तिथे होमो इरेक्टस जे आहे त्या मानवाचं कॉलर बोन जे आहे ते नागपूरचे जे जिओलॉजिस्ट आहेत, हा त्यांनी ते तिथून रिकवर केलं. त्याच्यामुळे झालं काय की भीमबेटका आणि त्याचा संबंध जो म्हणजे इथे जे मानव होते प्रिहिस्टॉरिकल मॅन इथे राहत होते हे प्रूव्ह झालं ना, आहे की नाही. आणि ते होमो इरेक्टस पूर्व पाषाण काळ म्हणजेच लोअर पॅलेलिथिकला बिलॉंग करतात. तिथचे जे पेंटिंग्स आहेत ते त्याला बिलॉंग करायला लागले. म्हणजे बघा एक शोध लागल्याने त्या पेंटिंगचं कसं म्हणजे बाकी जे भाग्य आहे ते उजळून जातं. तर आपल्या इकडे जे पेंटिंग्स आहेत म्हणजे काढले जे लोक असतील ते तर असतील ना, कुठे तर असतील काही ना काही तर त्यांचे इव्हिडन्स असायला पाहिजेत, नक्की नक्कीच. उडून तर गेले नसतील. हां, तर ते बस आणखी संशोधकांची ते गरज आहे शोधण्याची, आणि निश्चितच असं काही मिळालं तर आपल्याला त्यांचा आणखी निश्चित असा काळ ठरवता येईल त्यांचा. सर एक शेवटचा प्रश्न हां आशिष जैन सरांनी विचारलाय, हां, चंद्रपूरमध्ये अशा किती गुहा आढळून आलेल्या आहेत? पूर्ण विदर्भामध्ये 100 गुहा आहेत. विदर्भामध्ये 100 गुहा छोट्या मोठ्या सगळ्या आपण जर काउंट केल्या तर. हं? हा हा आता चंद्रपूरमध्ये तर इतक्या गुहा आहेत की तुम्ही म्हणजे आणखी काही गुहांचा तर शोधही लागायचा. तिकडे आपण आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर गेलं की आणखी काही मित्रांनी मला तिकडे फोन केला की एक गुहा सापडली आणि त्याच्यात हे जे एनग्रेविंग्स आहेत जे गेमचं ते त्यांनी फोटो पाठवलेले आहेत त्याचे. आता मी जोपर्यंत जात नाही तिथे आणि ते काही पडताळणी होत नाही तोपर्यंत आपण तर काही सांगू शकत नाही. पण अशा काही काही गुहा आहेत की त्या अजूनही शोध लागायचे आहे. भरपूर काही आहे. चंद्रपूर त्या भागाने फार रिच आहे. हां, तिथे संशोधकांनी जायला पाहिजे. विदर्भात इतकं काही आर्किओलॉजिकल म्हणा किंवा जे काही आहे खूप असा रिच असा एरिया आहे हा. आपण बाहेर जातो पुण्या मुंबईला संशोधन करायला, अरे विदर्भात इतकं म्हणजे रिच असा हे पोर्शन आहे की इथे भरपूर काही गोष्टी तुम्ही आताही उलगडून बघू शकता. धन्यवाद सर. विदर्भामध्ये खरंच नैसर्गिक संपदा आहे, कला आहे, वास्तू आहे, आणि या बाबतीमध्ये समृद्ध भाग मराठवाड्यात सॉरी महाराष्ट्राचा तसा विदर्भच म्हणावा लागेल. आणि हा सगळा भाग पाहता माझा आवाज येतोय? सर आपला आवाज येतोय, बोला. हा, तर हा सगळा भाग पाहत असताना एक गोष्ट नक्की जाणवते की विदर्भ हा समृद्ध आहे याची जेव्हा कल्पना आली, त्यामुळेच मी श्री संजीव देशपांडे सर, खोब्रागडे सर आणि आपल्यालाही या विचारपीठावर उपस्थित करण्याचा मी प्रयत्न केला होता, निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्याला खरोखरच आज न्याय मिळाला. कातळशिल्प, शिलाश्रय चित्रकला हे सगळं पाहत असताना दगडी गुहेच्या आश्रयाने या मानवाने काढलेल्या चित्रकलेला जे शिलाश्रय म्हणतात, ही शिलाश्रय चित्रकला जर आपण पाहायची म्हटलं की मिर्झापूर, सोरोह घाट, लेखुनिया, मणिकपूर, करियाकुंड, घोडमंजर, बालडारिया, मलवा, भीमबेटका, पंचमढी, पहाडगड, रायगड, होशिंगाबाद, सिंगणपूर ही अशी सगळी नावं आमच्या इतिहासकारांच्या समोर यायला लागतात. पण आपल्या जवळ विदर्भामध्ये हे सगळं काही आहे याची कल्पनाच इतिहासकारांना नसते. नाहीतरी एकंदरीत सगळं आपण विदर्भाचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल तेव्हा मी आपल्याला सांगू इच्छितो सर, हा विदर्भाचा इतिहास लिहिला जात असताना आपल्या कार्याची दखल घेतल्याशिवाय हे लिखाणाचं कार्य पूर्ण होणारच नाही आहे. एवढं आपलं काम महत्वपूर्ण आहे. कपमार्क्स, कातळशिल्प, शंखलिपी आणि ती अस्सकला किंवा मनकला गेम, आणि याचा पहिला संदर्भ आपण शोधलाय, हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे. या मनकला गेमच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की जो आपण धातूचा जो गेम दाखवला होता तसा आमच्याही घरी एक लाकडी गेम हा मनकला गेम आहे, आणि तो खेळायचा कसा हा आजपर्यंत आम्हाला माहित नव्हता. तेलुगूमध्ये त्याला
ओमान गुंटालू असं म्हणतात. म्हणजे मन कलातला मन त्या ओमान मध्ये आलेला आहे आणि गुंटालू म्हणजे खड्डा. हा ओमान गुंटालू मला माझ्या सासरवाडीतून मिळाला. एक काहीतरी पुरातन खेळ असावा किंवा पूर्वीचे लोक खेळत होते म्हणून मी तो घेऊन आलोय. पण ऍक्च्युली तो गेम काय आहे तो आपल्यामुळे आज आम्हाला कळाला. आणि हे शिलाशय चित्रकलेपासून कातळ शिल्प, प्रस्तर शिल्पाचा हा सगळा प्रवास, या प्रवासातले असंख्य कंगोरे आपण आज इथे मांडलेत. साधारणतः मराठवाड्यामध्ये वन रॉक टेम्पल आढळून येतात, परंतु अशी कातळ शिल्प मराठवाड्यात आढळत नाहीत किंवा हे शिलाशय चित्रकलाही मराठवाड्यामध्ये आढळत नाही, जी की आज विदर्भामध्ये आहे. आणि हा विदर्भाचा सारा सफर आपण फार सहज आणि ओघवत्या भाषेमध्ये केला. खरोखरच हे सगळं सत्रच अमेझिंग होतं. आणि या सगळ्यांचं श्रेय केवळ आपल्याला जातं. आपण आमच्या विनंतीस मान देऊन आज इथे उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा भविष्यातही आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करून आजच हे 22वे पुष्प आपल्या सर्वांना मी समर्पित करतोय आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो. पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार सर. धन्यवाद.